नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे छान नसाल तर काळजी घ्या. दिस इज अ विशाल अँड वेलकम टू सिग्मा MCS सिरीज. या सिरीजमध्ये आपण प्रत्येक कॉन्सेप्ट इन डेप्थ बघू. आता अजून क्वेश्चन क्रिएट झाला की व्हॉट इज मीन बाय इन डेप्थ. इन डेप्थ मीन्स तुम्हाला मी असं प्रिपरेशन करून दिलं की तुम्ही बेसिक लेवलची इंटरव्ह्यू प्रिपरेशन्स अँड प्लस कॉलेज एक्झाम्स. कॉलेज एक्झाम मीन्स यानंतर तुम्ही CET झाल्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये जाल. कॉलेजमध्ये जे बेसिक कॉन्सेप्ट राहतात ना, हेच रिपीटच होतात. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट की जे कन्सेप्ट आपण CETमध्ये करत आहे, CETच्या कन्सेप्टमध्ये करत आहे, तेच तुम्हाला प्लेसमेंटमध्ये पण विचारतात. दॅट वाय आपण हे कन्सेप्ट करू. त्यानंतर येते CETत आपण हा कोर्स CETसाठी लॉन्च करत आहे. या CETमध्ये तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला मी असा प्रिपेअर करून देईल की तुम्ही एक वेळेस लर्न केल्यानंतर पुन्हा पुन्हा तोच कन्सेप्ट रिपीट करायची पडणार नाही. आणि जेवढं पण तुम्हाला मटेरियल राहील तेवढं पूर्ण फ्री. ₹1 तुम्हाला चार्ज करायला लागेल नाही, काहीच नाही. फक्त एक चार्ज करायला लागेल, सबस्क्राईब द चॅनल अँड वेलकम टू सिग्मा MCS CET सिरीज. अजून की बहुतेक खूप विद्यार्थ्यांच्या मनात क्वेश्चन आला असेल की दादा वाय शुड आय फॉलो दिस कोर्स. काय कोर्स फॉलो करू आम्ही? यूट्यूबवर तर कोर्स आहे बहुतेक, खूप आहे ना. तुमचा कोर्स का फॉलो करू? आहे ना कोर्स. अरे त्याचा कोर्स फॉलो करा, ते तुम्हाला त्यामध्ये काही नाही. पण या कोर्सचे काही युनिकनेस ऐकून घ्या, त्यानंतर तो फॉलो करा. ओके. या कोर्समध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये PYQ करू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुमच्यासाठी मी एवढे क्रिएट केले आहे, एवढे कलेक्ट केले आहे की तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये PYQ दिसेल. आणि मोस्टली जे PYQ राहतात ना, त्याचे तोच पॅटर्न रिपीट होतात प्रत्येक वर्षी. दॅट वाय प्रत्येक पॅटर्न रिपीट होतो. तोच पॅटर्न कसा आपण हे करू आणि हे प्रिपरेशन करू. ओके, चला मग अजून जास्त वेळ न घालवता आपण फर्स्ट स्ट्रक्चर समजून घेऊ सी प्रोग्रामिंगचा, कोडचा. त्यानंतर आपण आजच्या लेक्चरकडे वळूया. ओके, लेट्स स्टार्ट द लेक्चर्स. थँक्यू. फर्स्ट काय करू आपण, लर्निंग द कन्सेप्ट करायचा, त्यानंतर रिव्हिजन आणि त्यानंतर 30+ MCQ. ओके, लेट मी एक्सप्लेन. फर्स्ट काय, फॉर एक्झाम्पल फर्स्ट लेक्चरमध्ये आपण जे कन्सेप्ट करणार आहोत. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज अ सी प्रोग्रामिंग, त्यानंतर फ्युचर्स आणि त्यानंतर हिस्ट्री. ओके, बट त्यानंतर काय आपण फर्स्ट काय करायचं, लर्न करायचे. ओके, लर्न केले, त्यानंतर त्याचे रिव्हिजन करायचं, फास्ट रिव्हिजन. ओनली 1 लेक्चरची गोष्ट चालू आहे यामध्ये. ओके, लर्निंग द कन्सेप्ट, त्यानंतर रिव्हिजन आणि त्यानंतर 30+ MCQ. ओके, 30+ MCQ पण नॉर्मल नाही, ते इझी, मिडियम, हार्ड. मोस्टली CETमध्ये काय होतात की इझी आणि मिडियमच येतात. पण हार्ड मी याच्यासाठी ॲड केले की तुमची लॉजिकल थिंकिंग इम्प्रूव्ह होऊन जाईल. बिकॉज यानंतर तुम्हाला प्लेसमेंट हवी असेल. बिकॉज प्लेसमेंटमध्ये मॅटर करते तुमची लॉजिकल थिंकिंग. ओके, दॅट वाय हार्ड क्वेश्चन पण यामध्ये मी ॲड केले. ओके, पुन्हा रिपीट करून सांगतो. लर्निंग द कन्सेप्ट प्लस रिव्हिजन करायचं त्याच लेक्चरमध्ये. त्यानंतर 30+ MCQ विथ इझी, मिडियम आणि हार्ड. आणि हे 30+ MCQ नॉर्मली ॲड नाही करणार मी. हे एक्सपेक्टेड आहे, महाराष्ट्र MCETमध्ये येऊ शकतात त्या टाईपचे क्वेश्चन, म्हणजे तो पॅटर्न. ओके, एक्झॅक्ट पॅटर्न जो रिपीट होतो तोच. तुम्ही जर माझे ते मॉक टेस्ट जर बघितले नसेल तर बघून घेतात. त्यामध्ये मी जे एक्सपेक्टेड MCQ क्रिएट केले होते, त्यामधले लास्ट इयरला 10 का 12 क्वेश्चन्स रिपीट झाले होते. ओके, 10 क्वेश्चन रिपीट झाले होते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चेक करू शकता. ओके, त्यानंतर आपण करू PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, तुम्हाला मी या कोर्सची एक युनिकनेस हे आहे की तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये PYQ दिसेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, लर्निंग द कन्सेप्ट देन प्लस रिव्हिजन, त्यानंतर 30+ MCQ विथ PYQ. ओके, आणि अजून एक की तुम्हाला कधी कधी वाटेल की दादा तुम्ही खूप इन डेप्थ शिकवत आहे, तुम्हाला आता जरासं तुम्हाला हार्ड जाईल गेन करायला. पण तुम्ही जेव्हा MCMमध्ये जाल तेव्हा तुम्हाला इझिली तुम्ही ग्रॅप करू शकता. पुन्हा पुन्हा तोच कन्सेप्ट तुम्हाला रिपीट करायची गरज पडणार नाही. ओके, दॅट वाय. आणि अजून यानंतर काय करायचं, हे झाले की त्यानंतर मी तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे मॉक टेस्टचा, फ्री आहे. ₹1 तुम्हाला चार्ज करणार नाही. फक्त काय करायचं, माझ्या लेक्चर कंप्लीट करायचा. एक मिनटं लेक्चर कंप्लीट करायचा. लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर यायचं, स्टार्ट द प्रिपरेशन. ओके, स्टार्ट द सॉल्विंग. ओके, यामध्ये मी मॉक टेस्ट अपलोड केली आहे, फ्री आहे. ₹1 तुम्हाला पेड करायची गरज पडणार नाही. बिकॉज CETमध्ये मॅटर काय करते, तुमची स्पीड, ॲक्युरेसी अँड प्रॅक्टिस. ओके, इथं यायचं, प्रॅक्टिस करायची. ओके, विच कंपोनंट कन्सिडर द ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर्स. ओके, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, इथून प्रॅक्टिस करायची. ओके, आणि अजून एक की माझा विचार होता की इथं कॉन्टेस्ट स्टार्ट करायचे. ओके, आता मला अजून क्वेश्चन क्रिएट झाला, व्हॉट इज मीन बाय कॉन्टेस्ट. कॉन्टेस्ट मीन जस्ट लाईक अ रिअल एक्झाम. जसा रिअल एक्झाम होतो महाराष्ट्र MCETचा, तसा आपण मग कॉन्टेस्ट स्टार्ट करू. 1.5 घंटाचा टाईम राहील. 100 क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल. आणि त्यामध्ये तुम्हाला टायमिंग फिक्स राहील. त्यामध्ये तुम्हाला एवढं क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायला लागेल. म्हणजे तुम्हाला फक्त ओनली रिअल एक्झामची फिलिंग आली पाहिजे, दॅट वाय. ओके,
आणि त्यामध्ये आपण तेच सेम पॅटर्न फॉलो करू. त्याचा यू आय मीन्स युजर इंटरफेस, जसं तो महाराष्ट्र MCETचा युजर इंटरफेस असतो तोच इंटरफेस. फक्त तुम्ही फक्त एवढीच इच्छा आहे की या व्हिडिओला 20,000 व्ह्यूज आणि 200+ जर कमेंट आले तर आपण नक्कीच कॉन्टेस्ट स्टार्ट करू. फक्त एक कमेंट नक्की मारा. 200 कमेंट जर आले तर नक्कीच आपण कॉन्टेस्ट स्टार्ट करू. ओके. पुन्हा रिपीट याच्यावर. ओके. हे एका लेक्चरचं कन्सेप्ट झाले आपले लर्निंग द कन्सेप्ट प्लस रिव्हिजन 30+ MCQ विथ PYQ. बिकॉज मॅटर काय करते, तुम्ही थेअरी किती का करा, त्यानंतर तुम्ही जर प्रॅक्टिस नाही करसाल, त्यानंतर तुम्ही रिव्हिजन नाही करसाल, ते पूर्ण सगळं व्यर्थ आहे. दॅट वाय लर्निंग द कन्सेप्ट प्लस रिव्हिजन, त्यानंतर 30+ MCQ विथ PYQ याच्यासाठी की तुम्हाला पॅटर्न समजून जाईल की या पॅटर्नचे प्रॉब्लेम रिपीट होतात. ओके. देन हे झालं आपल्या एका व्हिडिओचं. सेमच आपण प्रत्येक व्हिडिओला असा हा पॅटर्न फॉलो करू. त्यानंतर काय करायचं, जेव्हा आपलं कॉम्प्युटर सेक्शन कंप्लीट होऊन जाईल, नाही सॉरी, त्यानंतर आपलं जसं आता फॉर एक्झाम्पल आपला सी प्रोग्रामिंग आहे. सी प्रोग्रामिंगचा जेव्हा आपला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल, त्यानंतर अजूनही त्याच्यावर एक मॉक टेस्ट घ्यायचा. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सी प्रोग्रामिंग आपला पूर्ण कन्सेप्ट आपण लर्न केले त्यामधले. जेव्हा आपलं पूर्ण कन्सेप्ट करणं होऊन जाईल, त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर मॉक टेस्ट घ्यायची. ओके. आणि त्यानंतर जेव्हा आपलं पूर्ण कॉम्प्युटर सेक्शन कंप्लीट होऊन जाईल, कॉम्प्युटर सेक्शनमधले आपले म्हणजेच कोणताच आपला पार्ट रेकॉर्ड नसेल, पूर्ण आपण कन्सेप्ट बघितले. त्यानंतर काय करायचं, त्यानंतर 2 ग्रँड मॉक टेस्ट विथ ट्रिकी MCQ. 2 ग्रँड मॉक टेस्ट म्हणजेच पूर्ण कॉम्प्युटर सेक्शन 2 ग्रँड मॉक टेस्ट घेऊ 100+ MCQचे इच क्लासमध्ये, आणि ते पण ट्रिकी MCQ. माझं एवढंच मोटिवेट आहे या कोर्समधलं की तुम्हाला CETसाठी नाही, CET प्लस तुम्हाला ॲडव्हान्स तुम्हाला प्रिव्हिजन करून दिले पाहिजे. CET तर खूप इझी आहे. तुम्ही माझा कोड जर प्रॉपरली फॉलो केला तर 90+ कोर्स इझिली पॉसिबल आहे. ओके. काय करायचं, 2 ग्रँड मॉक टेस्ट घ्यायची आणि त्यानंतर प्रत्येक लेक्चरमध्ये 100+ MCQ एक्सपेक्टेड आणि ट्रिकी MCQ. ओके. त्यानंतर हे आपलं पूर्ण झालं आहे आपलं कॉम्प्युटर सेक्शनचं. जेव्हा आपलं पूर्ण कॉम्प्युटर सेक्शन कंप्लीट होऊन जाईल, त्यानंतर 2 ग्रँड मॉक टेस्ट पण कंप्लीट होऊन जाईल, त्यानंतर आपण करू सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लास्ट 5 इयरचे क्वेश्चन्स पेपर. लास्ट 5 इयरचे क्वेश्चन्स पेपर करू. ओके. 26-25 जेवढे माझ्याकडे आहे, हा लास्ट 5 इयरचे क्वेश्चन आहेच माझ्याकडे, आपण ते करू. एवढा पूर्ण आपला प्लॅन आहे ओनली कॉम्प्युटर सेक्शनसाठी. ओके. लर्निंग द कन्सेप्ट, दॅन रिव्हिजन, दॅन 30+ MCQ विथ PYQ. ओके. आफ्टर द कंप्लीट पूर्ण आपलं कन्सेप्ट कंप्लीट झाल्यानंतर आपण त्याच्यावर एक मॉक टेस्ट घ्यायचा, आणि जेव्हा आपलं पूर्ण कॉम्प्युटर सेक्शन कंप्लीट होऊन जाईल, त्यानंतर त्याच्यात 2 ग्रँड मॉक टेस्ट 100+ MCQ, त्यानंतर लास्ट 5 इयरचे क्वेश्चन पेपर. हा आपला पूर्ण झाला प्लॅन कॉम्प्युटर सेक्शनचा. आणि त्यानंतर आपण डायरेक्ट आपण रॅपिड रिव्हिजन स्टार्ट करू. जेव्हा आपला 30 मार्च किंवा 23 मार्चला पेपर राहतात CETचे, त्यावेळेस आपण एका महिन्याच्या आधी आपण पुन्हा एकदा रॅपिड रिव्हिजन स्टार्ट करून देऊ. रॅपिड रिव्हिजनमध्ये पण पुन्हा एकदा आपण त्यामध्ये लास्ट मिनिट नोट्स बघू. मी तुम्हाला एवढं प्रिपरेशन करून देईल की तुम्हाला इझिली कोणतं क्वेश्चन दिल्यानंतर अरे हा क्वेश्चन तर आला आहे, मी सॉल्व करणार. ओके. त्यानंतर आपण लास्टची मंथमध्ये आपण लास्ट मिनिट नोट्स, रिपीटेड क्वेश्चन्स अँड ओके, हा एवढंच आहे, पूर्ण करू. ओके. हे जरा पूर्ण प्लॅन आपला याचा स्ट्रक्चर ऑफ कोडचा. ओके. अजून एक की फक्त एवढीच आहे की तुम्ही हा प्लॅटफॉर्म जेवढा यूज करत नव्हते तेवढा यूज करा. बिकॉज हे प्लॅटफॉर्म जेवढा यूज करता तुमची जेवढी स्पीड आणि ॲक्युरेसी वाढेल. चला मग जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या लेक्चरकडे वळूया. आणि पुन्हा एकदा चॅनलमध्ये जर नवीन असाल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंटमध्ये कॉन्टेस्ट स्टार्ट करायची की नाही हे नक्की सांगा. इज अ सी प्रोग्रामिंग अँड त्यानंतर येते फ्युचर्स, आणि त्यानंतर येते हिस्ट्री. ओके. हिस्ट्रीनंतर बघूया आपण. हिस्ट्रीमध्ये येते मशीन लँग्वेज, आणि मशीन लँग्वेज झाल्यानंतर येते असेंब्ली लँग्वेज. ओके. असेंब्ली लँग्वेज झाल्यानंतर येते हाय लेवल लँग्वेज, आणि हाय लेवल लँग्वेज झाल्यानंतर येते बेसिक लँग्वेज, आणि बेसिक लँग्वेज झाल्यानंतर येते बी लँग्वेज, आणि त्यानंतर येते मोस्ट इम्पॉर्टंट सी प्रोग्रामिंग. ओके. सी प्रोग्रामिंग झाल्यानंतर आपण व्हॉट इज अ सी इज अ मिडल लेवल लँग्वेज, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ते बघू. आणि त्यानंतरचे स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम, आणि स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम झाल्यानंतर हा सी प्रोग्राम एक्झिक्युटेड. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे 30+ MCQ विथ PYQ. लर्निंग द कन्सेप्ट अँड देन अप्लाय मीन्स फर्स्ट आपण लर्न करत आहे कन्सेप्ट, त्यानंतर त्याच टॉपिकवर पुन्हा प्रॅक्टिस करत आहे. दॅट वाय एक वेळेस आपण कन्सेप्ट लर्न केल्यानंतर पुन्हा तोच कन्सेप्ट रिपीट करायची गरज कधीच पडणार नाही, हे मी तुम्हाला शुअरली सांगू शकतो. आणि हा कोर्स जर तुम्ही प्रॉपरली फॉलो जर केला तर 90+ इझिली पॉसिबल आहे. ओके. आणि सगळं तुम्हाला फ्री मटेरियल आहे. ₹1 तुम्हाला कोणता चार्ज करायला लागेल, फक्त चार्ज करेल तर फक्त सबस्क्राईब. प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड वेलकम टू सिग्मा MCS CET सिरीज. ओके. लेट्स स्टार्ट. एक मिनटं.
व्हॉट इज अ सी प्रोग्रामिंग, लेट मी एक्सप्लेन. अर्लीस्ट 90मध्ये काय होतं की जे कॉम्प्युटर्स होते ओनली 0 आणि 1वर काम करत होते आणि ओनली वन लँग्वेज होती, मीन्स मशीन लँग्वेज. बिकॉज ते ह्युमन रिडेबल नव्हती. एखादा जर कोड आपल्याला राईट करायचा असेल तर फॉर एक्झाम्पल आपल्याला ॲडिशनचा जर कोड राईट करायचा असेल तर आपण राईट करू शकत नव्हतो. दॅट वे आपल्याला बेटर लँग्वेजची नीड पडली. मग त्यानंतर जे वर्जन क्रिएट करता त्यानंतर क्रिएट झाली सी प्रोग्रामिंग. आणि सी प्रोग्रामिंगमध्ये असे फीचर्स आहे की आपण ते दुसऱ्या लँग्वेजपेक्षा ते बेटर बनवते. सी प्रोग्रामिंगमध्ये आपण हाय लेवलचे फीचर ॲक्सेस करू शकतो, लो लेवलचे फीचर ॲक्सेस करू शकतो. दॅट वाय सी प्रोग्रामिंग युनिक आहे. आणि असं समजू शकता तुम्ही सी प्रोग्रामिंग इट इज लाईक अ ब्रिज बिटवीन द ह्युमन थिंकिंग अँड मशीन लँग्वेज. बिकॉज आपण कोणताही पण आपल्याला एखादं कोड राईट करायचं असेल तर ह्युमन थिंक मीन्स आपल्याला ॲडिशन करायचं आहे, आपण सी प्रोग्राममध्ये आपण ॲडिशन करू शकतो आणि तो कोड कन्वर्ट होतो मशीन लँग्वेजमध्ये. दॅट वाय सी प्रोग्रामिंग थिंक लाईक इट इज अ सी प्रोग्रामिंग इट इज लाईक अ ब्रिज बिटवीन द ह्युमन थिंकिंग अँड मशीन लँग्वेज. ओके. त्यानंतर आहे अ सी प्रोग्रामिंग लँग्वेज युजेड टू राईट इंट्रॅक्शन्स फॉर द कॉम्प्युटर्स. ओके. आता त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे राईट इंट्रॅक्शन फॉर द कॉम्प्युटर्स. मीन्स व्हॉट डू यू स्टेप बाय स्टेप, आपलं कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. वी राईट अ कोड टेल द कॉम्प्युटर व्हॉट डू स्टेप नंतर. म्हणजेच एखादा आपण सोर्स कोड राईट केला, ॲडिशनचा कोड राईट केला, त्यानंतर आपण त्याला सांगतो की मला असं असं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. व्हॉट डू यू स्टेप बाय स्टेप. दॅट वाय राईट इंट्रॅक्शन फॉर द कॉम्प्युटर्स अँड दिस इंट्रॅक्शन कन्वर्टेड इन मशीन लँग्वेज. ते पुढे बघूच आपण ते इंट्रॅक्शन कसे परफॉर्म होतात. मीन्स फॉर राईट द सोर्स कोड, त्यानंतर सोर्स कोड आपला कन्वर्ट होतं मशीन कोडमध्ये. ओके. ते पुढे सांगितलं तुम्हाला मी कसं कन्वर्ट होतो. त्यानंतर येते इट इज अ जनरल पर्पज लँग्वेज. ओके. अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की मी पूर्ण लेक्चरमध्ये तुम्हाला काही कीवर्ड सांगेल. म्हणजे हे पहा राईट इंट्रॅक्शन फॉर द कॉम्प्युटर्स मीन्स आणि त्यानंतर येते इट इज अ जनरल पर्पज लँग्वेज. मीन्स हे कीवर्डनं पूर्ण डेफिनेशन क्रिएट होऊन जाते. फक्त तुम्ही हे नोट करून ठेवा. राईट इंट्रॅक्शन, जनरल पर्पज लँग्वेज, फास्ट अँड युजर टू सिस्टम सॉफ्टवेअर. मीन्स इथं बघू शकता मी इट इज अ जनरल पर्पज लँग्वेज, राईट इंट्रॅक्शन फॉर द कॉम्प्युटर्स, फास्ट युजर टू सिस्टम डेव्हलपमेंट, इट इज अ मिडल लेवल लँग्वेज. मीन्स याच्यावरूनच पूर्ण तुमची थेअरी क्रिएट होऊन जाते. आणि तुम्हाला एवढी इम्पॉर्टंट पडेल इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी आणि कॉलेज एक्झामसाठी. तुम्हाला पुन्हा तोच सेफ रिपीट करायची गरज पडणारी. माझा मोटिवेट एकच आहे या कोर्समधला, तुम्हाला तोच कन्सेप्ट पुन्हा तोच कन्सेप्ट रिपीट करायची गरज पडली नाही पाहिजे. माझ्यापासून लर्न केला, एक वेळेस प्रॉपरली रिवाईज केलं, बस दॅट फिनिश. ओके. त्यानंतर येते इट इज अ जनरल पर्पज लँग्वेज. व्हॉट इज मीन बाय जनरल पर्पज लँग्वेज. जनरल पर्पज लँग्वेज मीन दॅट कॅन यूज एनी डेव्हलपमेंट. मीन्स आपण सी प्रोग्रामचा यूज करून कोणतं पण डेव्हलपमेंट करू शकतो. आपल्याला जर ॲप डेव्हलपमेंट करायची असेल, सिस्टम सॉफ्टवेअर बनवायचं असेल, ऑपरेटिंग सिस्टम बनवायची असेल तर आपण सी प्रोग्रामचा यूज करून बिल्ड करू शकतो. दॅट वाय इट इज अ जनरल पर्पज लँग्वेज. आणि सी इज अ जनरल पर्पज लँग्वेज. कोणत्या नॉट अ जनरल पर्पज लँग्वेज आहे. इट इज एच टी एम एलचा यूज करून फक्त आपण स्ट्रक्चर म्हणू शकतो. ओके. स्केलेटन. त्यानंतर येते एसक्यूएलचा यूज आपण फक्त जे डेटाबेस आहेत त्यावर आपण क्वेरी चालू शकतो. दिस इज अ नॉट अ जनरल पर्पज लँग्वेज. सी प्रोग्रामिंग इट इज अ जनरल पर्पज लँग्वेज. ओके. त्यानंतर येते इट इज अ फास्ट अँड यूज इट इन सिस्टम सॉफ्टवेअर. ओके. अजून इम्पॉर्टंट आहे फास्ट. वाय फास्ट. फास्ट याच्यासाठी इट इज क्लोज टू हार्डवेअरच्या जवळ आहे आणि इट इज अ डायरेक्ट ॲक्सेस द मेमरी ॲक्सेसला डायरेक्ट ॲक्सेस करू शकते विथ पॉईंटर्स. पॉईंटरचा कन्सेप्ट आपण पुढे बघूच. सी प्रोग्रामिंगमध्ये काय होते की आपण डायरेक्ट मेमरीला ॲक्सेस करू शकतो पॉईंटर्सद्वारे. दॅट वाय इट इज अ फास्ट आहे आणि व्हेरी लेस ॲब्स्ट्रॅक्शन्स. ओके. त्यानंतर सिस्टम सॉफ्टवेअर. ओके. यूज इट इन सिस्टम सॉफ्टवेअर मीन्स ऑपरेटिंग सिस्टमसाठी आपण यूज करू शकतो. कंपायलर, इम्बेडेड डिव्हायसेस. ओके. आणि हे इम्पॉर्टंट आहे. अजून एक त्यामध्ये तीन इम्पॉर्टंट पॉईंट आहे सी प्रोग्रामिंगचे. हे बघू. एक मिनटं. हां. सी इज अ मिडल लेवल लँग्वेज. लेट मी एक्सप्लेन व्हॉट इज मीन बाय मिडल लेवल लँग्वेज. मिडल लेवल लँग्वेज मीन्स access the low level features and high level features. What is mean by low level features and high level features? High level features means they access the high level features means they access it is a functions, decision making statement, loops, that is called high level features. त्यानंतर इथे लो लेवल फीचर्स. व्हॉट इज मीन बाय लो लेवल फीचर्स? लो लेवल फीचर्स मीन्स दे ॲक्सेस मेमरी ॲड्रेस विथ पॉईंटर्स. ओके. पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला मी. मिडल लेवल लँग्वेज मीन इट इज अ कंबाईन लो लेवल फीचर्स and high level features, that is a middle level language. ओके. लो लेवल फीचर्समध्ये येते दे ॲक्सेस मेमरी ॲड्रेस विथ पॉईंटर्स.
ओके, डायरेक्ट आणि क्लोज टू हार्डवेअर दॅट कॉल ॲट लो लेवल लँग्वेज. आणि त्यानंतर येते हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज मीन्स दॅट ॲक्सेस मेन फंक्शन्स डिसिजन मेकिंग स्टेटमेंट लूप्स. ओके, दॅट कॉल ॲट हाय लेवल लँग्वेज. ओके, झालं क्लिअर. त्यानंतर येते सी सपोर्ट द स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज मीन आपण फंक्शनचा यूज करून पुन्हा पुन्हा तोच कोड डिबग करू शकतो, आपल्याला बगी कोड होत नाही. दॅट वाय इट इज अ स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. आपण फंक्शनचा यूज करून लूपचा यूज करून मेक कोड क्लीन अँड ऑर्गनाइज. ओके, त्यानंतर इथे सी गिव्स मेमरी कंट्रोल्स. ओके, सी गिव्स द मेमरी कंट्रोल. मेमरी कंट्रोल मीन्स प्रोग्रामर मॅनेज द मेमरी युझिंग मॉलॉक अँड फ्री. फ्री फंक्शनचा यूज करून आपण मॅन्युअल मेमरी कंट्रोल ॲक्सेस करू शकतो आणि फ्री करू शकतो. हे झाले आपले सी प्रोग्रामिंगचे इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, एक मिनटं. ओके, अजून त्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हाऊ सी प्रोग्राम एक्झिक्युटेड. ओके, ते बघू. त्यानंतर आपण फीचर्स बघू. फर्स्ट वी राईट अ सोर्स कोड. ओके, जेव्हा आपण एखादा कोड राईट करतो, मीन्स आपण ॲडिशनचा कोड राईट केला, तो ॲडिशनचा कोड तो डायरेक्टली कन्वर्ट नाही होत सी पी यूमध्ये. त्याचे काही स्टेप्स असतात. ओके, फर्स्ट वी राईट अ सोर्स कोड, देन तो कंपायलर काय करतो, कंपायलर कन्वर्टेड इन मशीन कोड. मीन्स आपला सी प्रोग्रामिंग आपण सीमध्ये लिहिला, त्यानंतर जो कोड आहे तो झिरो आणि वन्समध्ये कन्वर्ट करतो कोण, कंपायलर. ओके, हे पुन्हा आपण डेपमध्ये बघूच. त्यानंतर पुन्हा एक सांगतो, मला पुन्हा त्याची स्टेप सांगतो. वी राईट अ सोर्स कोड, देन कंपायलर कन्वर्टेड इन टू मशीन कोड. म्हणजे तो झिरो आणि वन्समध्ये कन्वर्ट करतो, त्यानंतर तो एक्झिक्यूट होतो. ओके, हे लक्षात ठेवा. वी राईट अ सोर्स कोड, देन कंपायलर कन्वर्टेड इन मशीन कोड, देन CPU एक्झिक्युटेड. ओके, आता त्यानंतर येते फ्युचर्स. ओके, फ्युचर्समध्ये येते. ओके, लेट्स अंडरस्टँड फ्युचर्स. ओके, फर्स्ट आहे फ्युचर आपला सिम्पल लँग्वेज. ओके, सिम्पल लँग्वेज मीन्स स्मॉल अँड क्लीन सिंटॅक्स आहे इन सीमध्ये, बिकॉज यामध्ये नो हॅवी रूल्स आहे. आता रूल्स आला, रूल्स मीन्स आपल्या जावा आणि पायथॉनमध्ये काय करतात, आपल्याला त्याची काही कंडिशन असतात. काही जर आपल्याला डिक्लेअर करायचं असेल, फंक्शन डिक्लेअर करायचं असेल किंवा व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल, तर आपल्याला त्याची काही कंडिशन मीट करायला लागतात. दॅट वाय पण इन सी आपल्याला स्मॉल आणि क्लीन आहे, थोड्याशा कंडिशन आहे, तो आपण डिपेंड करून आपला कोड रियुजेबल करू शकतो, क्लीन करू शकतो. दॅट वाय सिम्पल लँग्वेज. त्यानंतर येते फास्ट एक्झिक्युशन्स. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट आहे फास्ट एक्झिक्युशन्स. ओके, वाय फास्ट, बिकॉज काय होते की वाय फास्ट, बिकॉज सी आहे, इट इज अ सी कंपाईल लँग्वेज नॉट इंटरप्रेटेड. ओके, पुन्हा क्वेश्चन क्रिएट झाला. कंपाईल लँग्वेज अँड इंटरप्रेटेड लँग्वेज. ओके, फर्स्ट समजून घे कंपाईल लँग्वेज. कंपाईल लँग्वेज मीन्स द कोड, द इंटायर कोड कन्वर्टेड ॲट मशीन कोड. ओके, द कंपायलर काय करतो की पूर्ण कोड कन्वर्टेड करतो इन मशीन कोडमध्ये. इंटायर कोड म्हणजे पूर्ण कोड. तेच जर आपण इंटरप्रेटेडमध्ये विचार केला तर इंटरप्रेटेड काय करतो की कन्वर्टेड कोड लाईन बाय लाईन, म्हणजे तो लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करतो. दॅट इज अ इंटरप्रेटेड लँग्वेज. कंपायलर काय करतो, इंटायर कोड कन्वर्टेड करतो इन द मशीन फॉर्ममध्ये, एक्झिक्यूट करतो. दॅट इज अ कंपाईल लँग्वेज. ओके, पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो तुम्हाला मी. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि पायथॉन हे इंटरप्रेटेड लँग्वेज आहे. जावा, C++ आणि सी इट इज अ कंपाईल लँग्वेज. ओके, कंपायलर काय करतो, कंपाईल लँग्वेज मीन्स इंटायर कोड कन्वर्टेड ॲट मशीन कोड. इंटायर कोड कन्वर्टेड ॲट मशीन कोड. ओके, आणि तेच जर बघितलं आपण इंटरप्रेटेड मीन्स इंटरप्रेटेड कन्वर्टेड लाईन बाय लाईन एक्झिक्युटेड करतो कोड. दॅट इज अ इंटरप्रेटेड. ओके, पायथॉन इंटरप्रेटेड आहे आणि जावा, C++ सी इट इज अ कंपाईल लँग्वेज. ओके, त्यानंतर येते पोर्टेबल. ओके, पोर्टेबल मीन्स राईट अ कोड वन्स अँड रन एनिवेअर. मीन्स याला मशीन डिपेंडेंट राहत नाही. आपण कोणत्या पण मशीनवर आपण सी प्रोग्रामिंगचा कोड एक्झिक्यूट करू शकतो. इट्स अ इंडिपेंडेंट. ओके, इंडिपेंडेंट कोड आहे. मीन्स आपण लिनक्सच्या मशीनवर आपण कोड रन करू शकतो, विंडोजवर पण कोड रन करू शकतो. ओके, दॅट वाय इट इज अ पोर्टेबल्स. पोर्टेबल मीन्स आपण कोणत्याही मशीनवर रन करू शकतो, इंडिपेंडेंट आहे. त्यानंतर येते स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, वाय स्ट्रक्चर, बिकॉज इन सीमध्ये काय होते की आपल्याला फंक्शन प्रोव्हाइड केली जाते. फंक्शननं काय होतं, आपण ते कोड आपण रियुजेबल करू शकतो, इझिली टू डिबंग आहे, क्लीन स्ट्रक्चर आहे. दॅट वाय इज अ स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि फंक्शन एवढं इम्पॉर्टंट आहे की आपण तोच कोड रियूज करू शकतो. तोच कोड आपण ॲडिशनचा यूज करू शकतो. त्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. म्हणजे आपल्याला एक फंक्शन राईट केल्यानंतर आपण मल्टिपल व्हॅल्यूचा आपण ॲन्सर काढू शकतो एका फंक्शनने. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हॅल्यूसाठी आपल्याला पुन्हा पुन्हा तोच कोड राईट करायची गरज पडत नाही. दॅट वाय इम्पॉर्टंट आहे फंक्शन्स. त्यानंतर आपला फ्युचर आहे. लेट मी एक्सप्लेन रिच लायब्ररी. ओके, इन सीमध्ये काय होते, सी प्रोव्हाइड द मनी बिल्ट इन
फंक्शन्स म्हणून बिल्ट इन फंक्शन प्रोव्हाइड केली जाते. ओके, प्रिंटिप आहे, स्कॅनअप आहे, स्क्वॉट आहे, हे त्याच्या लायब्ररीचे फंक्शन आहे. ओके, तुम्ही जर मॅथ डॉट एचचा यूज केला असेल कधी एवढ्यापर्यंत आले तुम्ही यूज केलाच असेल लायब्ररीचा, दॅट इज अ रिच लायब्ररी आहे. आपण त्याचा स्क्वॉट्स यूज करू शकतो, सम काढू शकतो. ओके, दॅट इज अ रिच लायब्ररीज. त्यानंतर आहे आपला इम्पॉर्टंट आहे केस सेन्सिटिव्ह. ओके, इन सीमध्ये काय होते की अप्पर केस अँड लोअर केस आर द डिफरंट्स. तुम्ही जर एखादा कोड जर असा राईट जर केलात, एक मिनटं लेट मी एक्सप्लेन. ओके, इन सी असा जर तुम्ही स्मॉल एमध्ये जर केला दॅट इज अ डिफरंट, आणि त्यानंतर एक डायरेक्ट मी तुम्हाला व्हॅल्यूज करून देतो, दॅट इज अ डिफरंट. ओके सॉरी, दॅट इज अ डिफरंट. हे डिफरंट ट्रीट केले जातात, हे व्हॅल्यू डिफरंट आणि दॅट व्हॅल्यू डिफरंट. ओके, दॅट वाय अप्पर केस आणि लोअर केस आर डिफरंट. दॅट वाय फ्युचरमध्ये आहे सी प्रोग्रामिंग इज अ केस सेन्सिटिव्ह. ओके, आता बघू आपण त्यानंतर आपला कोणता कन्सेप्ट आहे हिस्ट्री. ओके, थोडीशी आपण हिस्ट्रीचा ओव्हरव्ह्यू घेऊ, त्यानंतर मी हिस्ट्री डबमध्ये बघणारच इन डिटेलमध्ये बघणारच आहोत. ओके, हिस्ट्री ऑफ सी प्रोग्रामिंग. ओके, बिफोर सी द टू मेन लँग्वेज वी वेअर यूज इट. ओके, सीच्या आधी आपण दोन इम्पॉर्टंट लँग्वेज यूज करत होतो, असेंब्ली लँग्वेज आणि बी लँग्वेज. ओके, असेंब्ली लँग्वेज वॉज व्हेरी डिफिकल्ट टू बिकॉज इट इज वॉज क्लोज टू हार्डवेअर. ओके, आपण पुढे बघूच, क्लोज टू हार्डवेअर अँड मशीन डिपेंडेंट. ओके, बी लँग्वेज वॉज सिमिलर बट डिड नॉट हॅव इनफ फ्युचर्स. ओके, हे चुकलं आहे माझं इथं, बट डिड नॉट हॅव इनफ फ्युचर्स. ओके, सो बेटर अँड मोर पॉवरफुल लँग्वेज वॉज निडेड. याचं असं म्हणणं आहे की बिफोर सी तर टू मेन लँग्वेज होते, एक असेंब्ली लँग्वेज आणि बी लँग्वेज. ओके, असेंब्ली लँग्वेज वॉज व्हेरी डिफिकल्ट टू बिकॉज इट इज क्लोज टू हार्डवेअर होती आणि मशीन डिपेंडंट होती. आपल्याला लिनक्सचा कोड आपण लिनक्सच्या मशीनवरच आपल्याला रन होत होता. आपण जर विंडोजवर जर आपला कोड रन करायचा असेल तर आपल्याला पुन्हा कोड राईट करायची गरज पडते. बिकॉज आणि अजून एक बी लँग्वेजमध्ये त्यानंतर बी लँग्वेज क्रिएट झाली, बट डिड नॉट हॅव इनफ फ्युचर्स. पर्याप्त फ्युचर्स नव्हते. ओके, दॅट वाय आपल्याला बेटर लँग्वेजची गरज पडली. ओके, पुढे बघू. त्यानंतर झाली आपली बी लँग्वेज क्रिएट झाल्यानंतर झाली डेव्हलपमेंट ऑफ सी लँग्वेज क्रिएट झाली. ओके, आता मी तुम्हाला जे सांगेन हे तुम्ही राईट करा. सी लँग्वेज वॉज डेव्हलपेड बाय डेनिस रिची. ओके, डेनिस रिचीने डेव्हलप केली. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ही वर्केड ॲट बेल लॅब्समध्ये काम करत होता. ओके, आणि बेल लॅब्समध्ये त्याने क्रिएट केली. सी वॉज डेव्हलपेड अराउंड द 1972. ओके, इयर लक्षात ठेवा. त्यानंतर त्याचा मेन गोल काय होता सी प्रोग्रामिंगचा, कंबाईन सिम्प्लिसिटी ऑफ हाय लेवल लँग्वेज. ओके, पुढे बघू आपण हाय लेवल लँग्वेज विथ द पॉवर ऑफ लो लेवल लँग्वेज. मीन्स हाय लेवल लँग्वेज आणि लो लेवल लँग्वेज दॅट कॉल्ड मिडल लेवल लँग्वेज. ओके, अजून पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला. डेव्हलप केली सी लँग्वेज, डेव्हलप केली डेनिस रिचनी ॲट बेल्लॅसमध्ये आणि 1972मध्ये. आणि मेन गोल काय होतं सी प्रोग्रामिंगचा, इट इज अ कंबाईन द मेन मिडल लेवल लँग्वेज, मिडल लेवल लँग्वेज. जेवढे पण हाय लेवलचे फीचर्स आणि लो लेवलचे फीचर्स ते ॲक्सेस करायला पाहिजे. दॅट वाय त्यानंतर ती सी क्रिएट झाली. ओके, त्यानंतर येते आपली हिस्ट्री येते. हिस्ट्रीच्या आणि तुम्हाला मी त्याचा फ्लो सांगून देतो. फर्स्ट लँग्वेज कोणची क्रिएट झाली, त्यानंतर कोणची क्रिएट झाली. एक मिनटं. ओके, फर्स्ट लँग्वेज क्रिएट झाली मशीन लँग्वेज. ओके, मशीन लँग्वेज ऑनली 0 आणि 1वर काम करत होती. त्यानंतर असेंब्ली लँग्वेज यूज करत होती मोनोनॉकिक्स कोड्स. आणि त्यानंतर आली आपली हाय लँग्वेज, आणि हाय लेवल लँग्वेज झाल्यानंतर आली BCPL. ओके, BCPL मीन्स बेसिक कंबाईन प्रोग्रामिंग लँग्वेज. त्यानंतर आली बी लँग्वेज, याचा वर्जन आहे. त्यानंतर आली बी लँग्वेज, आणि त्यानंतर आली लास्टला सी प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, आता आपण हिस्ट्री बघू डेपमध्ये. एक मिनटं. ओके, एक मिनटं. ओके, द मशीन लँग्वेज मीन्स मशीन लँग्वेजला फर्स्ट जनरेशन लँग्वेज पण म्हणतात. ओके, मशीन लँग्वेज इज अ लोएस्ट लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, लोएस्ट लेवल मीन्स मी तुम्हाला स्टार्टिंगच्या लेक्चरला स्टार्टिंगमध्ये सांगितलं, लो लेवल लँग्वेज मीन्स इट इज ते मेमरी ॲड्रेस ॲक्सेस करू शकते अँड क्लोज टू हार्डवेअर आहे. दॅट वाय लोएस्ट लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, युजेस बायनरी डिजिट 0 आणि 1s. ऑनली ती मशीन लँग्वेज होती, ऑनली 0 आणि 1sवर यूज करत होती.
अँड इट इज अ डायरेक्टली अंडरस्टँड बाय द कॉम्प्युटर्स. ओके, हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. इट इज अ डायरेक्टली अंडरस्टँड बाय द कॉम्प्युटर. ओके, आता पुन्हा क्वेश्चन क्रिएट झाला. इथं ट्रान्सलेटरची गरज का पडत नाही आहे. आपण सी प्रोग्रामिंगमध्ये आपण ट्रान्सलेटरचा यूज करत होतो. बिकॉज आपला कोड आपल्या मशीन कोडमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपल्याला ट्रान्सलेटरचा गरज पडत होती. पण इन मशीन लँग्वेजमध्ये आपल्याला ट्रान्सलेटरची गरज पडत नाही. बिकॉज काय होते की मशीन लँग्वेज कशामध्ये काम करते, 0 आणि 1मध्ये. ओके, आपला कॉम्प्युटर कशामध्ये काम करते, 0 आणि 1मध्ये काम करते. दॅट वाय आपल्याला डोंट नीड टू ट्रान्सलेटरची गरज पडत नाही. ओके, पुन्हा रिपीट करून सांगतो. मशीन लँग्वेजमध्ये आपल्याला डोंट नीड टू ट्रान्सलेटरचा गरज पडत नाही. ओके आणि डायरेक्ट ते CPU एक्झिक्युशन होतं. डायरेक्ट एक्झिक्युटेड बाय CPU, डायरेक्ट CPUमध्ये एक्झिक्यूट होते. डोंट नीड टू ट्रान्सलेटर. ओके, त्याची एक्झाम्पल आहे 0 आणि 1मध्ये. हे तुम्हाला एक्झाम्पल सोपीच आहे. आणि त्यानंतर हे अजून एक क्वेश्चन आहे की हाऊ इट इज वर्क. बायनरी लँग्वेज कशी काम करत होती. एक मिनिट ते तुम्हाला सांगतो. लेट मी शो यू. ओके, बायनरी लँग्वेज काय होतं की वेन यू राईट समथिंग इन मशीन कोडमध्ये, जेव्हा आपण एखादा कोड राईट करत होतो मशीन कोडमध्ये, फर्स्ट काय होतं, त्याची स्टेप आहे काही. त्यानंतर फर्स्ट तो रीड करत होता, रीडेड, त्यानंतर डिकोडेड आणि देन एक्झिक्युटेड. यामध्ये कोणतीही स्टेपमध्ये आपण त्याला ट्रान्सलेट करत नाही आहे. बिकॉज मशीन लँग्वेज 0 आणि 1 यूज करते अँड कॉम्प्युटर आपला 0 आणि 1 यूज करते. बिकॉज नो ट्रान्सलेशन निडेड. दॅट वाय हे मशीन लँग्वेज व्हेरी फास्ट होती. ओके, आणि त्यानंतर काही फीचर्स पण आहे. फ्युचर्समध्ये येते, एक मिनटं, फ्युचर्समध्ये येते 0 आणि 1 यूज करत होती. त्यानंतर डायरेक्ट एक्झिक्युटेड बाय CPU, डोंट नीड टू ट्रान्सलेटर आणि व्हेरी फास्ट एक्झिक्युशन्स बिकॉज क्लोज टू हार्डवेअर आहे. ओके, त्यानंतर वाय आपल्याला अजून लँग्वेजची का गरज पडली. प्रॉब्लेम्स आहे त्यामध्ये काही. फर्स्ट प्रॉब्लेम आहे त्यामध्ये, ह्युमन कॅन नॉट इझिली अंडरस्टँड बायनरी. बिकॉज आपल्याला 0 आणि 1मध्ये काम करायचं आहे. आपल्याला एखादा कोड राईट करायचा असेल ॲडिशनचा, अंडरस्टँड नाही करत होतो आपण. काय करायचं आपल्याला समजत नाही. ॲडिशनचा करायचा आहे का 0 1 लिहायची काय, बिकॉज आपल्याला अंडरस्टँडेबल नव्हते. बिकॉज आपल्याला बेटर लँग्वेजची गरज पडली. त्यानंतर आहे व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड, हे बघितलं आपण. त्यानंतर आहे ते एरर प्रॉन. ओके, व्हॉट इज मीन एरर प्रॉन. एरर प्रॉन मीन्स इवन द स्मॉल मिस्टेक इन 0 और 1 कॅन ब्रेक द प्रोग्राम. एखादा आपल्या जर आपण समजून घ्या, आपण ॲडिशनल प्रोग्राम राईट केला आपल्या मशीन कोडमध्ये, पण आपला जर एखादा तुम्हाला जर 1 करायचं असेल, तुम्ही जर मिस्टेकनी जर 0 केला, तेव्हाच आपला कोड ब्रेक होतो. दॅट वाय हा खूप मोठा प्रॉब्लेम होता इन मशीन कोडमध्ये. एखादी चूक पूर्ण प्रोग्राम आपला ब्रेक करत होता. आणि त्यानंतर आहे आपला मशीन डिपेंडेंट. ओके, मशीन डिपेंडेंट मीन्स सांगितलं तुम्हाला, मशीन डिपेंडेंट मीन्स पोर्टेबल, नॉट अ पोर्टेबल. मशीन डिपेंडमध्ये काय होतं की मशीन डिपेंडंटमध्ये मशीन लँग्वेज डिपेंड ऑन हार्डवेअर. ते हार्डवेअरवर डिपेंड करत होती मशीन लँग्वेज. बिकॉज एखादा कोड जर आपण राईट केला इंटेलमध्ये केला, इंटेल CPUमध्ये जर आपण कोड राईट केला, तो कोड इंटेल CPU साठी झाला. आपल्याला लिनक्स मशीनसाठी दुसरा कोड राईट करायचं गरज पडत होती. दॅट वाय मशीन लँग्वेज इज अ मशीन डिपेंडेंट होती. ओके, नॉट अ इंडिपेंडेंट. ओके, दॅट वाय आपल्या बेटर लँग्वेजची गरज पडली. त्यानंतर येते असेंब्ली लँग्वेज. असेंब्ली लँग्वेजला आपण सेकंड जनरेशन लँग्वेज पण म्हणतो. ओके, असेंब्ली लँग्वेज, एक मिनटं. असेंब्ली लँग्वेज इज अ लोएस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज. पुन्हा तोच कन्सेप्ट तुम्हाला रिपीट करून सांगत नाही मी. लो लेवल लँग्वेज मीन्स, हाय लेवल लँग्वेज मीन्स, सांगून देतो तुम्हाला लास्ट टाईम. लो लेवल लँग्वेज मीन्स ॲक्सेस द मेमरी ॲड्रेस अँड क्लोज टू हार्डवेअर. ओके, हे तुम्हाला कधी वाटेल की मी एकच शब्द तुम्हाला रिपीट होत आहे, पण हा शब्द तुम्हाला रिपीट केलेला पुढे जाऊन तुम्हाला खूप इझी जाईल. तुम्ही इझिली इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता आणि इझिली कॉलेजमध्ये एक्झाममध्ये तुम्ही किती लार्ज थेरी लिहू शकता. ऑनली आपल्या मशीन लँग्वेज असो, असेंब्ली लँग्वेज असो, जेवढे मी तुम्हाला शिकवणार आहे. माझा साऊंड आणि प्रोनाऊन्सिएशन लो क्वालिटीचं असू शकतं, पण माझे जे कॉन्टेंट आहे, माझे जे तुम्हाला मटेरियल आहे आणि माझे जे एफर्ट आहे, पूर्ण हाय क्वालिटीचे आहे. आणि जेवढे पण तुम्हाला मी MCQ आणि जे थेरी आहे, पूर्ण मी हाय क्वालिटीचे आहे. फक्त माझं जर कम्युनिकेशन जरासं लो क्वालिटीचं आहे. तेवढं समजू शकता तुम्ही. लहान भाऊ म्हणून मला थोडंसं माफ करा. ओके, त्यानंतर ते लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आता बघितलं आपण. त्यानंतर ते दॅट यूज द सिम्बॉलिक कॉल्ड मोनोमॉनिक्स कोड्स. ओके, पुन्हा कोचिंग क्रिएट झाला. मोनोनॉकिस
code means, what is monarch is code? Monarch is code are the short symbolic instruction that represent the machine operations. ते कोड आहे मोनोलॉजिक कोड, तो काय करतो, रिप्रेझेंट द सिम्बॉलिक रिस्ट्रिक्शन्स इंट्रॅक्शन दॅट रिप्रेझेंट द मशीन ऑपरेशन. म्हणजे आपण एखादा आपल्याला इंट्रॅक्शन सोप्यात समजून घ्या, ते जो सिम्बॉल आहे तो मशीन इंट्रॅक्शन परफॉर्म करायसाठी यूज करतो. सिम्पलमध्ये समजून घ्या. ओके. यूज मोनोलॉजिक लाईक ॲडिशन, दॅट ॲड मीन्स ॲडिशन होते. त्यानंतर मूव मीन्स मूव डेटा. त्यानंतर सब मीन्स सबट्रॅक्शन. इझर दॅन मशीन लँग्वेज. मशीन लँग्वेजपेक्षा इझर होती बिकॉज तिथं आपण 0 आणि 1 यूज करत होते. 0 आणि 1 यूज करत होतो. पण इथं आपण मूव डॅट जरासं ॲडव्हान्समध्ये आलो. ओके. त्यानंतर आहे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल तोच आहे मूव ए. त्यानंतर बी आहे एक्झाम्पल आहे. अजून क्वेश्चन क्रिएट झाला, हाऊ इट इज वर्क्स. ओके. अजून पुन्हा बघू, लेट मी शो यू कसं वर्क करतो. ओके. फर्स्ट काय होते, एखादा कोड जर आपण याच्या कोड लिहिला असेंब्ली लँग्वेजमध्ये, वेन द प्रोग्रॅमर राईट्स असेंब्ली कोड. असेंब्ली कोड कशामध्ये काम करते, कशामध्ये राईट केलं जातो, मोनोलॉजिक कोड्समध्ये. दॅट वे आपल्याला कन्वर्ट करायची गरज पडणार आहे. कशामध्ये, 0 आणि 1मध्ये. ओके. देन जेव्हा आपण एखादा कोड राईट करतो असेंब्ली लँग्वेजमध्ये, तेव्हा असेंबलर, हा लक्षात ठेवा, असेंबलर लक्षात ठेवा, असेंबलर. ओके. असेंबलर काय करतो, असेंबलर कन्वर्टेड इंटू मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो. कोण कन्वर्ट करतो, असेंबलर. असेंब्ली कोड कन्वर्ट करतो मशीन कोडमध्ये. कोण कन्वर्ट करतो, असेंबलर. हा इम्पॉर्टंट वर्ड आहे, हे असं लक्षात ठेवा तुम्ही. असेंबलर कन्वर्टेड इंटू मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो. 0 आणि 1मध्ये कन्वर्ट करतो. ओके. देन CPU एक्झिक्युटेड. हे त्याची काही स्टेप आहे, इझी आहे. ओके. त्यानंतर त्याचे काही प्रॉब्लेम्स आहे. फर्स्ट प्रॉब्लेम आहे स्टील मशीन डिपेंडेंट, बघितलं मागच्याचा याच्यामध्ये. त्यानंतर डिफिकल्ट टू हार्श प्रोग्राम्स, मोठ्या प्रोग्रामसाठी हार्ड जातो तो. ओके. आणि दिस क्रिएटेड नीड फॉर द ह्युमन फ्रेंडली लँग्वेज. CSI ह्युमन फ्रेंडली लँग्वेजसाठी क्रिएट झाली. अजून त्याला वाटलं की याला याच्यावरून आपण काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो काय, तरी आपल्याला बेटर लँग्वेजची गरज पडली. तुम्ही किती काही लँग्वेज क्रिएट करा, आपल्याला बेटर लँग्वेजची नीड पडेलच. तुम्ही जर आता C लँग्वेज क्रिएट झाली, त्यानंतर C++ क्रिएट झाली, C++ नंतर आपण जावा क्रिएट झाली, जावा नंतर पायथॉन क्रिएट झाली, आता नंतर अजून एखादी लँग्वेज क्रिएट होईल. ओके. त्यानंतर येते आपली हाय लेवल लँग्वेज. ओके. हाय लेवल लँग्वेज आर द प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट यूज इंग्लिश लाईक सिंटॅक्स, जस्ट लाईक इंग्लिश लाईक सिंटॅक्स यूज करत होती. अँड इझी फॉर द ह्युमन्स अँड रीड अँड राईट. हे काय तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. इझी फॉर द ह्युमन्स अँड रीड अँड राईट. ओके. इझी टू अंडरस्टँड, सिम्पल अँड सिंटॅक्स फास्टर डेव्हलपमेंट. सिंटॅक्स स्मॉल होता आणि सिम्पल होता, दॅट वाय फास्टर डेव्हलपमेंट. त्यानंतरची एक्झाम्पल येते फॉर्ट्रेन, कोबूल अँड बेसिक. ओके. फॉर्ट्रेनचा मतलब काय होते की यूज इट फॉर द सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स. ओके. पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला. फॉर्ट्रेनचा अर्थ काय होतं की यूज इट फॉर द सायंटिफिक कॅल्क्युलेशनसाठी यूज करत होतो. त्यानंतर ते कोबूलचा यूज करत होतो आपण, यूज इट फॉर द बिझनेस ॲप्लिकेशन्स. त्यानंतर येते बेसिक इज अ बिगिनर फ्रेंडली लँग्वेज. ओके. त्यानंतर काही त्याचे प्रॉब्लेम्स आहे, सेमॅथियस प्रॉब्लेम आहे त्यामध्ये. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन, हाऊ इट इज वर्क्स, ते बघू आपण. ओके. काय होतं की जेव्हा आपण एखादा कोड याच्यामध्ये पहा, तिन्ही पण आपल्या लँग्वेजमध्ये सेम असं होतं. आपण मशीन कोडमध्ये आपल्याला ट्रान्सलेटची गरज पडत नव्हती. जेव्हा मग आपण मशीन कोडमध्ये या असेंब्ली कोडमध्ये आलो, असेंब्ली कोडमध्ये आपल्याला असेंब्लरची गरज पडली बिकॉज आपली लँग्वेज आपला कॉम्प्युटर 0 आणि 1वर काम करते. पण आपला असेंब्ली कोड कशामध्ये आपण राईट करतो, मोनोलॉजिक कोड. दॅट वे आपल्याला असेंब्लरची गरज पडली, कन्वर्टेड ॲट मशीन कोडसाठी. त्यानंतर आपण हाय लेवल लँग्वेजमध्ये आलो. हाय लेवल लँग्वेज वेन द प्रोग्रामर राईट्स हाय लेवल कोड द कंपायलर. ओके. हे लक्षात ठेवा, कंपायलर. इथं ट्रान्सलेटरची गरज नाही आहे. कंपायलर और इंटरप्रिटर बघितलं आपण. कंपायलरच करतो. ओके. कंपायलर कन्वर्टेड इंटू मशीन कोडमध्ये कन्वर्ट करायचं काम करतो. ओके. इथं असेंब्ली कोडमध्ये असेंब्लरचा यूज कोड कन्वर्ट होत होता आणि हाय लेवल लँग्वेजमध्ये आपण कंपायलरचा यूज करून आपला कोड कन्वर्ट करत आहे. ओके. देन लास्ट स्टेपला एक्झिक्युटेड होतो. ओके. त्यानंतर याची चौथी लँग्वेज
थर्ड जनरेशन लँग्वेज आहे. असेंब्ली लँग्वेज सेकंड जनरेशन लँग्वेज अँड मशीन लँग्वेज इज अ फर्स्ट जनरेशन लँग्वेज. त्यानंतर आपलं चौथी लँग्वेज आहे BCP लँग्वेज. व्हॉट इज BCP लँग्वेज? BCP लँग्वेज मीन्स बेसिक कंबाईन प्रोग्रामिंग लँग्वेज. बेसिक कंबाईन प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. BCP is a system programming language developed for the writing system software. सिस्टीम सॉफ्टवेअर राईट करण्यासाठी डेव्हलप केली होती आणि यूज इट फॉर द सिस्टीम प्रोग्रामिंग अँड लिमिटेशन टू जनरल अँड लेस इफेक्टिव्ह. ओके. आणि त्यानंतर कोण डेव्हलप केली? मार्टिन रिचर्डनी. इयर दिला आहे 1967 ओके. मार्टिन रिचर्डनी. एवढंच लक्षात ठेवा चालते. फक्त हे लक्षात ठेवा, इयर लक्षात ठेवा, कोण डेव्हलप केली आणि त्यानंतर कशा डेव्हलप केली. BCP लँग्वेज डेव्हलप फॉर द सिस्टीम प्रोग्रामिंग. ओके. एवढं जर लक्षात ठेवलं तर खूप झालं. त्यानंतर आहे बी लँग्वेज. बी लँग्वेज इज अ प्रिडेसर ऑफ सी लँग्वेज अँड वॉज डेव्हलपेड सिम्प्लिफाईड व्हर्जन ऑफ BCP. समजून घ्या सोप्यातमध्ये, हे BCPचं व्हर्जन आहे बी लँग्वेज. डेव्हलपेड बाय केन थॉम्सन 1970. ओके. डेव्हलपेड ॲट बेल्लासमध्ये. सी प्रोग्रामिंग पण बेल्लासमध्ये डेव्हलप झाली अँड आपली बी लँग्वेज पण बेल्लासमध्ये डेव्हलप झाली बेस्ड ऑन द BCPचं व्हर्जन आहे. पुन्हा सांगतो तुम्हाला, डेव्हलप केली केन थॉम्सननी. इयर पण दिला आहे, इयर 1970 अँड डेव्हलपेड ॲट बेल्लासमध्ये. ओके. त्याचे प्रॉब्लेम्स आहे. नो डेटा टाईप. बी लँग्वेजमध्ये आपल्याला डेटा टाईप नव्हते. मीन्स इंट, फ्लोट, डेटा टाईप नव्हते इन बी लँग्वेजमध्ये. त्यानंतर लो परफॉर्मन्स अँड दिस क्रिएटेड फॉर द इम्प्रूव्हमेंट. त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायची गरज पडली होती आपल्याला. मग त्यानंतर आली आपली सी लँग्वेज. हे तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगत नाही. आपण स्टार्टिंगच्या लेक्चरच्या स्टार्टिंगलाच आपण सी लँग्वेज पूर्ण बघितलं आहे आणि त्याचे फ्युचर्स बघितले, पूर्ण इन डेप्थ बघितले आहे. फक्त तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू देऊन देतो. सी लँग्वेज, सी इज अ जनरल पर्पज लँग्वेज. हे पण बघितलं. जनरल पर्पज लँग्वेज मीन्स आपण कोणती पण डेव्हलपमेंट करू शकतो सी लँग्वेज यूज करून. गेम डेव्हलपमेंट करायची असेल, सिस्टम प्रोग्रामिंग करायची असेल, ऑपरेटिंग सिस्टम बनवायची असेल, तर आपण सी लँग्वेजचा यूज करून डेव्हलप करू शकतो. त्यानंतर इथे लो लेवल फीचर्स आणि हाय लेवल फीचर्स मीन्स मिड लेवल लँग्वेज. डेव्हलप्ड बाय डेनिस रिची 1972 डेव्हलप केली ॲट बेल्लासमध्ये. आणि पर्पज टू राईट द युनिक्स ऑपरेशन सिस्टीम. ओके. मी एक्सप्लेन करून सांगत नाही, आपण स्टार्टिंगला बघितलं. ओके. त्यानंतर येते वाय सी इज अ मिडल लेवल लँग्वेज. ओके. इम्पॉर्टंट आहे हे. तुम्हाला आता जरा गेन करायला भारी जाईल, पण हे पुढे जाऊन तुम्हाला खूप इझी जाईल. त्यानंतर येते वाय सी इज अ मिडल लेवल लँग्वेज. ओके. मिड लेवल लँग्वेज मीन्स इट इज हॅज फ्युचर बोथ. मीन्स लो लेवलचे फ्युचर पण ॲक्सेस करते आणि हाय लेवलचे फ्युचर पण ॲक्सेस करते. लो लेवल फीचर्समध्ये काय आहे ते पॉइंटर्स, म्हणजे आपण मेमरी ॲड्रेस ॲक्सेस करू शकतो अँड इट इज अ क्लोज टू हार्डवेअर. हे येते लो लेवलमध्ये. आणि हाय लेवलमध्ये येते लूप्स, बिटवाईस ऑपरेशन्स, कंडिशन्स, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. हे येते हाय लेवल लँग्वेजमध्ये. पुन्हा रिपीट करून सांगतो मला. लो लेवल लँग्वेज मीन्स त्यामध्ये फ्युचर असतात क्लोज टू हार्डवेअर, ॲक्सेस द मेमरी ॲड्रेस. सीमध्ये आपण पॉइंटरद्वारे मेमरी ॲड्रेस ॲक्सेस करू शकतो. आणि त्यानंतर येते हाय लेवल मीन्स आपण लूप्स, बिटवाईस ऑपरेशन, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, डू वाईल लूप्स हे यूज करू शकतो. दॅट इज अ हाय लेवल लँग्वेज. आणि सी इज अ मिडल लेवल लँग्वेज. दोन्ही फ्युचर ॲक्सेस करू शकते. दॅट वाय सी इज अ मिडल लेवल लँग्वेज. आणि हा कोड तुम्हाला काही समजायची गरज नाही आहे. हे हेडर फाईल आहे. इथे जेवढे पण प्रोग्राम होतात ते स्टार्ट फ्रॉम द मेनपासून होतात. त्यानंतर ते प्रिंट व्हॅल्यू जर प्रिंट करायची असेल तर आपण प्रिंटचा यूज करतो. आणि आपल्याला व्हॅल्यू घ्यायची असेल तर आपण स्कॅनअपचा यूज करतो. त्यानंतर रिटर्न 0 सक्सेसफुल एक्झिक्युशन्स. ओके. एकदा तुम्हाला मी पूर्ण आपण हिस्ट्री रिपीट करू. त्यानंतर येते आपली स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. ओके. मशीन लँग्वेज लोएस्ट लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज ओनली यूज 0 आणि 1s यूज करत होती. इट इज डायरेक्टली अंडरस्टँड द कॉम्प्युटर बिकॉज आपल्याला ते मशीन लँग्वेज 0 आणि 1sवर काम करते आणि कॉम्प्युटर पण आपला 0 आणि 1sवर काम करते. दॅट वाय इट डायरेक्टली अंडरस्टँड बाय द कॉम्प्युटर. ओके. डायरेक्टली एक्झिक्युटेड बाय द CPU. ते व्हेरी फास्ट एक्झिक्युशन्स. ओके. हे प्रॉब्लेम्स आहे.
त्यानंतर इथे असेंब्ली लँग्वेज इज लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. मशीन लँग्वेज पण लो लेवल लँग्वेज आहे आणि असेंब्ली लँग्वेज पण लो लेवल लँग्वेज आहे. असेंब्ली लँग्वेज यूज मोनोनॉकिक कोड्स इन्स्टंट बायनरीच्या जागी आपण मोनोनॉकिक कोड यूज करतो इन असेंब्ली लँग्वेजमध्ये. ओके, तेच आहे यामध्ये इम्पॉर्टंट तेच आहे. त्यानंतर इथे हाय लेवल लँग्वेज तेच आहे, सिम्पल आहे, जास्ती आपल्याला गरज नाही. त्यानंतर बी सी पी एल डेव्हलप झाली. कोणी डेव्हलप केली? मार्टिन रिचर्डनी इयर 1967मध्ये. युजर कशासाठी क्रिएट झाली होती? सिस्टम प्रोग्रामिंगसाठी. ओके. त्यानंतर बी लँग्वेज वर्जन आहे बी सी पी एलचा. ओके. बी लँग्वेज इज अ प्रिडेसर ऑफ सी लँग्वेज, म्हणजे त्याचा वर्जन आहे. कोणी डेव्हलप केली? केन थॉम्सननी ॲट बेल्लासमध्ये आणि 1970मध्ये. ओके. त्यानंतर सी लँग्वेज बघितलीच आपण. सी लँग्वेज इज अ जनरल पर्पज लँग्वेज. इट इज ॲक्सेस द मिड लेवल फीचर्स, म्हणजे लो लेवल फीचर्स पण ॲक्सेस करू शकते आणि हाय लेवल फीचर्स पण ॲक्सेस करू शकते. आणि डेनिस रिचने डेव्हलप केली आणि इयर आहे 1972मध्ये ॲट बेल्लासमध्ये. ओके. हे त्याचे फ्युचर आहे, हे आपण स्टार्टिंगलाच बघितले. हे पण तेच आहे. आता याच्या एक्सप्लेन करून बघत नाही तुम्हाला. आता त्यानंतर येते स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम्स. इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कसा कोड राईट करता, कोणचं सेक्शन तुम्हाला कुठे हवं असेल. ओके, दॅट वाय इम्पॉर्टंट आहे स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम्स. ओके, लेट मी एक्सप्लेन. एक मिनटं मग आपला पॅड ओपन करू द्या. एक मिनटं. आणि पुन्हा एकदा चॅनलमध्ये जर नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या एज्युकेशनल कोड प्लॅटफॉर्मवर नक्की व्हिजिट द्या. आणि पुन्हा एकदा प्रोनाऊन्सिएशन आणि माझी कम्युनिकेशन स्किल जराशी लो असू शकते, पण माझे प्रयत्न पूर्ण हाय क्वालिटीचे करत आहे तुमच्यासाठी. ओके, लेट स्टार्ट द स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रामिंग. लेट मी एक्सप्लेन. फर्स्ट येते आपला डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन मीन्स इन द लेमन टर्ममध्ये समजा दिस कंटेन द कमेंट लाईन्स. बस एवढं समजून घ्या. दिस कंटेन द कमेंट लाईन्स. कमेंट लाईनमध्ये 2 कमेंट लाईन येतात. फर्स्ट कमेंट लाईन येतात सिंगल लाईन कमांड आणि मल्टीलाईन कमेंट. सिंगल लाईन कमेंट मीन्स दॅट इज अ सिंगल लाईन कमेंट, आणि मल्टीलाईन कमेंट मीन्स आपण ॲस्ट्रिक लावतो इन मिडमध्ये. दॅट इज अ मल्टीलाईन कमांड. दिस इज अ सिंगल लाईन कमेंट. त्यानंतर हे येते मल्टीलाईन कमेंट. ओके. आणि डॉक्युमेंटेशन सेक्शन मीन्स दिस इज कंटेन द कमेंट लाईन्स. ओके. त्यानंतर येते लिंक फाईल सेक्शन्स मीन्स इन्क्लूड द हेडर फाईल्स रिक्वायर्ड फॉर द प्रोग्राम एक्झिक्युशन. जेवढे पण आपल्या प्रोग्रामला रिक्वायर्ड असेल, आपण जर मॅथ, इथं बघा आपण मॅथचा यूज करत, इथं पण यांनी फाईल ॲड नाही केली. इथं बघा आपण काय यूज करत आहे, कोणी डॉट यूज करत आहे. एक मिनटं, ओपेसिटी काय झालं रे. ओके, आपण 2 हेडर फाईल यूज करत आहे. एक इनपुट आउटपुटची फाईल यूज करत आहे आणि एक कोणी डॉट यूज करत आहे. दॅट वाय लिंक फाईल सेक्शन. आपण इथं लिंक फाईल सेक्शन आहे. ओके. आणि प्रिंट आपण जर हे यूज केला, लायब्ररी यूज केली, तर आपण प्रिंटफ स्कॅनअप यूज करू शकतो. ओके. आणि सिम्पल समजून घ्या. लिंक फाईल सेक्शन मीन्स इट इन्क्लूड हेडर फाईल्स रिक्वायर्ड फॉर द एक्झिक्युशन. जेवढे पण आपल्या प्रोग्रामला रिक्वायर्ड आहे तेवढा फाईल तो इन्क्लूड करतो. कोण? लिंक सेक्शन्स. त्यानंतर येते जी ओपेसिटी कमी करायची होती रे, त्यानंतर येते डेफिनेशन सेक्शन मीन्स यूज इट फॉर द डिफाईन द कॉन्स्टंट्स युझिंग हॅश डिफाईन. आपल्याला जर एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू डिफाईन करायची असेल, बिकॉज इथं पायाची व्हॅल्यू कॉन्स्टंट असतात. दॅट वाय इथे व्हॅल्यू डिफाईन केली आपण कॉन्स्टंट्स. आपण एखादी व्हॅल्यू जर आपल्याला कॉन्स्टंट डिफाईन करायची असेल तर आपण या डिफरन्स सेक्शनमध्ये आपली व्हॅल्यू डिफाईन करू शकतो. त्यानंतर इथे ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मीन्स व्हेरिएबल्स अँड फंक्शन डिक्लेअर आउटसाईड द मेन. आपण इथं बघा मेनच्या बाहेर आपण डिक्लेअर करत आहे. दॅट वाय ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मीन्स हा फंक्शन आपण कुठे पण यूज करू शकतो. मीन्स आपल्या प्रोग्राममध्ये आपल्याला कुठे पण यूज करायचं असेल तर आपण यूज करू शकतो. इथे यूज करायचं असेल तर यूज करू शकतो, इथे यूज करायचं असेल तर यूज करू शकतो. दॅट वाय ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. इथं जर तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केला तिथं पण तुम्ही कोडमध्ये कुठे यूज करू शकता. दॅट वाय ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन्स. त्यानंतर येते आपला मेन
मेन सेक्शन मीन्स एक्झिक्युशन ऑफ एव्हरी सी प्रोग्राम स्टार्ट फ्रॉम द मेन. आपला कोणताही प्रोग्राम जर आपण राईट केला मेनपासून स्टार्ट होतो. पहिली स्टेप त्याची मेनचीच राहतो स्टार्टिंग. त्यानंतर यानंतर बघणार आपण स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो. कोणता पण प्रोग्राम्स मेनपासून स्टार्ट होतो. ओके. मेन फंक्शन्स एव्हरी एक्झिक्युशन ऑफ एव्हरी सी प्रोग्राम स्टार्ट फ्रॉम द मेन. त्यानंतर इथे लास्टला आपला सब प्रोग्राम. सब प्रोग्राम मीन्स कंटेन द युजर डिफाईन फंक्शन्स. ओके. आपला जर युजर डिफाईन फंक्शन जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण लास्ट स्टेपमध्ये डिफाईन करू शकतो. दॅट वाय सब प्रोग्राम सेक्शन्स. तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो मी. एक मिनटं. ओके. फर्स्ट येते आपला डॉक्युमेंटेशन सेक्शन. डॉक्युमेंटेशन सेक्शन मीन्स कंटेन द कमेंट लाईन्स. ओके. कंटेन द कमेंट लाईन्स. त्यानंतर येते लिंक सेक्शन. लिंक सेक्शन मीन्स इन्क्लूड हेडर फाईल्स. त्यानंतर येते डेफिनेशन सेक्शन. डेफिनेशन सेक्शन मीन्स आपण एखादी व्हॅल्यू जर आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू डिफाईन करायची असेल तर आपण कॉन्स्टंट व्हॅल्यू डिफाईन करू शकतो इन डेफिनेशन सेक्शनमध्ये. त्यानंतर येते त्यानंतर आहे ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन्स. ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शनमध्ये आपण ग्लोबल व्हॅल्यू, ग्लोबल व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकतो. त्यानंतर येते मेन. मेन मीन्स प्रोग्राम स्टार्ट फ्रॉम द मेन. एव्हरी प्रोग्राम स्टार्ट फ्रॉम द मेन. प्रत्येक प्रोग्राम मेनपासून स्टार्ट होतो. त्यानंतर येते सब प्रोग्राम्स. सब प्रोग्राम मीन्स युजर डिफाईन फंक्शन्स. ओके. आणि हे जर तुम्हाला एका डेफिनेशनमध्ये सांगायचं झालं, द स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम्स कन्सिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन्स, हेडर फाईल्स, डेफिनेशन सेक्शन, ग्लोबल डिक्लेरेशन्स अँड मेन फंक्शन्स अँड सब प्रोग्राम अरेंज इन द प्रॉपर ऑर्डर. ओके. हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त. याचं स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर बघूया आपण आपला हाऊ सी प्रोग्राम एक्झिक्युटेड. सी प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो. एक मिनटं. त्याच्या आधी हे कंप्लीट झालं आपलं. ओके. आता बघूया आपण हाऊ सी प्रोग्राम एक्झिक्युटेड. फर्स्ट आहे आपला सोर्स कोड. त्यानंतर इथे प्री प्रोसेसर आणि त्यानंतर इथे कंपाईल. कंपायलेशन स्टेज मीन्स इट इज चेक द सिंटॅक्स एरर्स अँड रॉंग व्हेरिएबल नेम्स अँड मिसिंग सेमिकॉलम या स्टेजमध्ये चेक होते. त्यानंतर इथे असेंब्ली म्हणजे या स्टेजमध्ये असेंब्ली लँग्वेजमध्ये कन्वर्टेड होते कोड. म्हणजेच कंपायलर कन्वर्टेड करतो कोड इंटू असेंब्ली लँग्वेजमध्ये. ओके. त्यानंतर मी डेपमध्ये सांगतो, तुम्ही वेट करा. त्यानंतर असेंब्ली लँग्वेजमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर असेंब्लर काय करतो, कन्वर्टेड ॲट मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो. त्यानंतर लिंकर फाईल येते. त्यानंतर ते एक्झिक्युटेबल कोड म्हणजेच आउटपुट कोड. ओके. लेट मी एक्सप्लेन. फर्स्ट आपला सोर्स कोड. सोर्स कोड मीन्स काही समजायची गरज नाही, दॅट इज अ सोर्स कोड. ओके. आपण एखादा कोड राईट केला ॲडिशनचा, सबट्रॅक्शनचा, दॅट इज सोर्स कोड. त्यानंतर ते प्री प्रोसेसर. प्री प्रोसेसर मीन्स इट इज थिंक लाईक इट इज अ क्लीनर प्लस अरेंजर. प्री प्रोसेसर काम काय असतो, प्री प्रोसेसर हँडल हॅशटॅग इन्क्लूड अँड हॅशटॅग डिफाईन. ओके. प्री प्रोसेसर काम काय करतो, हेडर फाईल्स अँड मार्कोस. याला काय म्हणतो आपण, एक मिनटं. याला काय म्हणतो आपण, हेडर फाईल्स म्हणतो. याला काय म्हणतो आपण, मार्कोस पण म्हणतो. ओके. दॅट हे काम हँडल करायचं काम करतो. क्लीनर प्लस अरेंजर करायचं काम कोण काढतो, प्री प्रोसेसर. हे झाली सेकंड स्टेज. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज. त्यानंतर येते कंपायलर म्हणजे कंपायलेशन स्टेज. कंपायलेशन स्टेजमध्ये काय होते की आपला कोड कन्वर्ट होतो कशामध्ये, असेंब्ली लँग्वेजमध्ये. आपला कोड कन्वर्टेड होतो असेंब्ली लँग्वेजमध्ये. कंपायलर सी लँग्वेजची असेंब्ली लँग्वेजमध्ये कन्वर्जन करतो. आपला कोड कशामध्ये आहे, सीमध्ये. त्यानंतर कंपायलर काय करतो, कन्वर्टेड ॲट असेंब्ली लँग्वेजमध्ये. ओके. असेंब्ली लँग्वेजमध्ये कन्वर्ट झाला. त्यानंतर इथे असेंबलर काय करतो, आपण आधीच बघितलं. असेंबलर कन्वर्ट करायचं काम करतो. असेंब्ली लँग्वेजला कन्वर्ट करायचं काम कोण करतो, असेंबलर. त्यानंतर असेंबलर काय करतो, कन्वर्टेड ॲट मशीन कोडमध्ये. इथं आपला कोड झाला कन्वर्टेड ॲट मशीन कोडमध्ये. मशीन कोडमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मशीन कोडमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्यानंतर ते लिंकर. ओके. लिंकर स्टेज येते. लिंकर स्टेजमध्ये काय होते की युअर प्रोग्राम मे यूज लायब्ररी फंक्शन. जस्ट लाईक आपण जर लायब्ररीचं फंक्शन यूज केले असेल, लायब्ररी फंक्शन मीन्स प्रिंट एफ, स्कॅन एफ, स्क्वॉट जर यूज केले असेल तर या फंक्शनचा ॲक्च्युअल कोड लायब्ररीमध्ये असतो. म्हणजेच तो फाईल त्याला लिंक करते इन द लिंकर फंक्शनमध्ये.
म्हणजेच लिंकर ऑब्जेक्ट कोड, लायब्ररी फाईल्स, लिंकर्स लायब्ररीज अँड ऑब्जेक्ट फाईल्स जोडतो. म्हणजेच आपले समजून घ्या की आपण प्रिंटेब आणि स्कॅनअप यूज केला असेल, त्याची जी फाईल वेगळी फाईल आहे या सेक्शनमध्ये ती फाईल जोडली जाते आपल्या ॲक्च्युअल सोर्स कोडमध्ये. ओके, एक मिनटं समजा की हा कोड राईट केला. हा कोड राईट केल्यानंतर जेव्हा आपली लिंकरची स्टेज येते, लिंकर स्टेजमध्ये आपण हा डिफाईन केलेले जे हेडर फाईल्स आहे, हेडर फाईलचे फाईल जोडले जाते. कशा स्टेजमध्ये? लिंकर स्टेजमध्ये. आणि लास्टला आपलं आउटपुट प्रोड्यूस होते. ओके, तुम्हाला रिपीट करून सांगतो मी एक वेळेस. इकडे बघा, आपले एक मिनटं. फर्स्ट आहे आपला सोर्स कोड, हे समजायची तुम्हाला जास्ती गरज नाही. त्यानंतर इथे प्री प्रोसेसर काम काय असतो? हँडल हेडर फाईल्स अँड मार्कोस. हँडल हेडर फाईल्स मीन्स हे, अँड मार्कोस म्हणजे तिथं व्हॅल्यू डिफाईन केल्यानंतर मार्कोस होतो, म्हणजे मार्कोस वेगळे व्हेरिएबल आहे. ओके, हँडल करायचं काम करतो प्री प्रोसेसर. अँड प्री प्रोसेसर इट इज अ लाईक क्लीनर प्लस अरेंजर. ओके, त्यानंतर येते कंपायलर काय करतो? चेक एरर्स अँड कन्व्हर्टेड टू असेंब्ली लँग्वेज. सी लँग्वेज कन्व्हर्टेड करतो असेंब्ली लँग्वेजमध्ये. कोण? कंपायलर. ओके, लक्षात ठेवा, असेंब्ली लँग्वेज जर कन्वर्ट करायची असेल तर आपण असेंब्लरचा यूज करतो. पुन्हा रिपीट करून सांगतो, तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. असेंब्ली लँग्वेज जर आपल्याला आपल्या कोड कन्वर्ट करायची असेल मशीनमध्ये तर आपण असेंब्लरचा यूज करतो. तेच जर आपल्याला जर सी लँग्वेज असो, जावा लँग्वेज असो, कोणची लँग्वेज असो पायथन सोडून, तर आपण कंपायलरचा यूज करतो. हाय लेवल लँग्वेज पण कन्वर्ट करायसाठी आपण कंपायलरचा यूज करतो. झालं एक्सप्लेन? ओके, पुन्हा रिपीट करून सांगतो तुला. कंपायलर स्टेजमध्ये काय होते? चेक एरर्स अँड कन्व्हर्टेड टू सी इंटू असेंब्ली लँग्वेजमध्ये. ओके, त्यानंतर इथे त्यानंतर इथे असेंब्लर काय करतो? कन्व्हर्टेड असेंब्ली इंटू मशीन कोडमध्ये. या स्टेजमध्ये असेंब्ली लँग्वेजमध्ये कोड कन्वर्ट झालेला असतो. त्यानंतर असेंब्लर काय करतो? असेंब्लर कन्वर्टेड असेंब्ली इंटू मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो. आता इथे झालं आपलं मशीन कोडमध्ये कन्वर्ट झाला. या स्टेजमध्ये असेंब्ली लँग्वेजमध्ये कोड होतो, कन्वर्ट होतो. या स्टेजमध्ये मशीनमध्ये. त्यानंतर येते आपले लिंकरमध्ये येते कंबाईन ऑब्जेक्ट कोड अँड लायब्ररीज. म्हणजे जे आपले फाईल्स आहे, आपण प्रिंट स्कॅनरचे जर आपल्या लायब्ररीज आहे त्याचे ऑब्जेक्ट कोडच्या फाईल्स जोडल्या जातात इन द लिंकर स्टेजमध्ये. आणि लास्टला आपला आउटपुट प्रोड्यूस होतो. हे पूर्ण झालं आजच्या लेक्चरचं. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपलं सगळं झालं. हे तुम्हाला एक रिपीट करून सांगू का? एक मिनटं, हे सांगायची गरज नाही. ओके, हे समजून घेऊ. हे सांगायची गरज नाही आहे. हे मशीन कोडचं आहे, हे सी लँग्वेजचं आहे, हे मशीन लँग्वेजचं आहे, हे असेंब्ली लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज. ओके, तुम्हाला फास्टमध्ये सांगून देतो. हे सी लँग्वेज काय होतो? सी लँग्वेज कन्वर्ट ॲट मशीन कोड. कोण कन्वर्ट करतो? कंपायलर. ओके, वी राईट कोड दॅन कंपायलर कन्वर्टेड इंटू मशीन कोडमध्ये. मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो कंपायलर. लक्षात ठेवा, कंपायलर. त्यानंतर हे आहे मशीन कोड. मशीन कोडमध्ये आपल्याला ट्रान्सलेटची गरज पडत नाही, बिकॉज ते पण 0 आणि 1वर काम करते आपल्याला आणि मशीन आपला कॉम्प्युटर पण 0 आणि 1वर काम करते. त्यानंतर येते असेंब्ली लँग्वेजमध्ये आपण एखादा कोड राईट केला असेंब्ली लँग्वेजमध्ये, तो कोड कन्वर्ट करायसाठी आपण असेंब्लर यूज करतो. असेंब्लर कोड कन्वर्ट करतो मशीन कोडमध्ये. त्यानंतर आहे हाय लेवल लँग्वेजमध्ये आपण कंपायलरचा यूज करतो. पुन्हा एकदा आपण कंपायलरचा यूज करतो आपला कोड कन्वर्टेड करायसाठी मशीन कोडमध्ये. ओके, आजच्या लेक्चरचं पूर्ण झालं आपलं. आजच्या लेक्चरचे पूर्ण कन्सेप्ट झाले आपले. ओके, तुम्ही स्वतः ट्राय करा, त्यानंतर मी तुम्हाला ॲन्सर सांगेलच. ओके, फर्स्ट आपला क्वेश्चन आहे, हू डेव्हलप द सी प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, स्वतः ट्राय करा. सी प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलपेड बाय डेनिस रिचीने डेव्हलप केली ॲट बेल लॅब्समध्ये. ओके, 1972मध्ये. ओके, 1972मध्ये डेव्हलप केली डेनिस रिचीने. ओके, ॲट बेल लॅब्स. त्यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे, अ सी लँग्वेज वॉज डेव्हलपेड इन विच इयर्स. ओके, आता सांगितलं मी 1972मध्ये. ओके, फर्स्ट स्वतः तुम्ही ट्राय करा, त्यानंतर मी तुम्हाला ॲन्सर सांगेलच. ओके, त्यानंतर थर्ड आहे, अ सी लँग्वेज वॉज डेव्हलपेड ॲट. फर्स्ट आहे मायक्रोसॉफ्ट, त्यानंतर बी आहे गुगल, आताच बघितलं आपण बेल लॅब्समध्ये. ओके, त्यानंतर येते
विच लँग्वेज कम बिफोर द सी. ओके, याचा आन्सर तुम्ही इझिली करू शकता. ओके, दॅट इज राईट. सी इज द राईट आन्सर. बी लँग्वेज. बी लँग्वेज आधी कोणती लँग्वेज होती? बी लँग्वेजच्या आधी बीसीपल लँग्वेज होती. बीसीपलच्या लँग्वेज आधी हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज झाल्यानंतर आली त्यानंतरच्या आधी असेंब्ली लँग्वेज. असेंब्ली लँग्वेज नंतर मशीन लँग्वेज. ओके, त्यानंतर आपला 5वा क्वेश्चन आहे, बी लँग्वेज वॉज डेव्हलपेड बाय. ओके, याचा आन्सर देऊ शकता तुम्ही. राईट आन्सर केन थॉम्सन. ओके, केन थॉम्सन क्रिएटेड बी लँग्वेज ॲट बेल लॅब्समध्ये. ओके, अजून एक लक्षात ठेवा, बी लँग्वेज अँड सी प्रोग्रामिंग लँग्वेज एकाच ठिकाणी क्रिएट झाली बेल लॅब्समध्ये. ओके, त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे आपला, बीसीपीएल वॉज डेव्हलपेड बाय. बीसीपीएल कोणी डेव्हलप केली? ओके, डेनिस रिचीनी सी प्रोग्रामिंग डेव्हलप केली. केन थॉम्सननी बीसीपीएल. ओके, आन्सर करू शकता तुम्ही. सी इज द राईट आन्सर. मार्टिन रिचर्ड. ओके, त्यानंतर आहे 7वा क्वेश्चन, मशीन लँग्वेज युजेस 0 आणि 1. ओके, इझी क्वेश्चन आहे. म्हणून की कोड हा आपला असेंब्ली लँग्वेज यूज करते. ओके, त्यानंतर आहे 8वा क्वेश्चन आहे आपला, मशीन लँग्वेज इज इझी, ह्युमन रिडेबल, हार्ड टू अंडरस्टँड, पोर्टेबल. ओके, हार्ड टू अंडरस्टँड बिकॉज आपल्याला रीड करता येत नव्हती. दॅट वाय आपल्याला त्याचं नवीन लँग्वेज क्रिएट करायची गरज पडली. दॅट वाय हार्ड टू अंडरस्टँड. त्यानंतर आहे असेंब्ली लँग्वेज यूज. आता बघितलं आपण सेकंड आन्सर, मोनोनॉकिक कोड्स. ओके, बायनरी आपण मशीन लँग्वेजमध्ये यूज करतो. त्यानंतर आपला 10वा क्वेश्चन आहे, एक्झाम्पल ऑफ असेंब्ली इंस्ट्रक्शन्स. ओके, हा सी प्रोग्रामिंगचा एक्झाम्पल आहे. त्यानंतर सी प्रोग्रामिंगचा आहे आणि डी पण आपण सी प्रोग्रामिंगमध्ये क्लास यूज करू शकतो, फोर लूप्स यूज करू शकतो आणि प्रिंटफ पण यूज करू शकतो. ऑनली दिस फंक्शन ऑनली यूज करू शकतो पण असेंब्ली लँग्वेजमध्ये. राईट आन्सर बी. ओके, त्यानंतर आहे 11वा क्वेश्चन आपला, हाय लेवल लँग्वेज आर्ट्स डिफिकल्ट टू अंडरस्टँड. त्यानंतर बी येते मशीन डिपेंडेंट. त्यानंतर तिसरं सी येते इझी टू रीड आणि लास्ट येते बायनरी बेस. ओके, याचा आन्सर स्वतः करू शकता तुम्ही. ओके, सी इज राईट आन्सर, इझी टू रीड. ओके, त्यानंतर आहे 12वा क्वेश्चन्स, एक्झाम्पल ऑफ हाय लेवल लँग्वेज. ओके, फर्स्ट आहे मशीन कोड, त्यानंतर आहे असेंब्ली, त्यानंतर आहे फॉर्ट्रेन, त्यानंतर आहे डी बायनरी. ओके, सी इज द राईट आन्सर. ओके, तो हेच मला एक्सप्लेन करायची गरज पडत नाही. तुम्ही जर प्रॉपर जर बघितलं असेल ना, तर तुम्ही इझिली क्वेश्चन स्वतः सॉल्व करत असाल. त्यानंतर 13वा क्वेश्चन आहे आपला, सी इज अ कॉल्ड लो लेवल लँग्वेज, हाय लेवल लँग्वेज, मिडल लेवल लँग्वेज आणि डी येते मशीन लेवल लँग्वेज. सी इज द राईट आन्सर बिकॉज इट इज कंबाईन लो लेवल फीचर्स प्लस हाय लेवल फीचर्स. तर अजून क्वेश्चन क्रिएट झाला. पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला. लो लेवल फीचर्समध्ये ती ॲक्सेसिंग द मेमरी ॲड्रेस विथ पॉईंटर्समध्ये ॲक्सेस करते. त्यानंतर हाय लेवल फीचर्समध्ये आपण यूज करू शकतो फंक्शन्स, लूप्स. दॅट वाय हाय लेवल फीचर्समध्ये. सी इज अ मिडल लेवल लँग्वेज. ओके, त्यानंतर 14वा क्वेश्चन आहे, विच इज द फ्युचर ऑफ सी. यामधलं कोणचं सीचं फ्युचर आहे? ओके, ट्राय करा. फर्स्ट आहे स्लो, त्यानंतर कॉम्प्लेक्स आणि त्यानंतर आहे पोर्टेबल आणि त्यानंतर लिमिटेड. ओके, सी इज राईट आन्सर बिकॉज सी प्रोग्राम कॅन रन डिफरंट सिस्टीम विथ लिटल मॉडिफिकेशन. आपण जर काही त्यामध्ये मॉडिफिकेशन केली तर ते कोणत्या सिस्टीमवर रन करू शकतात. आणि जे आपल्या ओल्ड लँग्वेज होत्या ऑनली त्याला मशीन डिपेंडेंट होती. सी लँग्वेज इज अ इंडिपेंडेंट लँग्वेज. ओके, कोणत्या मशीनवरती रन होऊ शकते. त्यानंतर आहे 15वा क्वेश्चन, सी लँग्वेज इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड जनरल पर्पज लँग्वेज, ऑनली सिस्टीम बेस्ड लँग्वेज आणि त्यानंतर इथे ऑनली वेब. ट्राय करा. ओके, बी इज द राईट आन्सर, जनरल पर्पज लँग्वेज. व्हॉट इज मीन जनरल पर्पज लँग्वेज मीन्स आपण सी लँग्वेजचा यूज करून कोणतं पण डेव्हलपमेंट करू शकतो. आपल्याला जर सिस्टम डेव्हलपमेंट करायची असेल तर आपल्याला ॲप डेव्हलपमेंट करायची असेल, आपल्याला गेम डेव्हलपमेंट करायची असेल तर आपण डेव्हलपमेंट करू शकतो ऑनली सी यूज करून. जर आपण नॉट अ जनरल पर्पज लँग्वेजचा विचार जर केला तर नॉट अ जनरल पर्पज लँग्वेजमध्ये ती HTML, SQL. ओके, MySQL म्हणजे त्याचा आपण फक्त डेटाबेस क्वेरीवर चालू शकतो ना, MySQL. दॅट वाय.
त्यानंतर आहे आपला 16वा क्वेश्चन आहे, विच इज अ नॉट अ फ्युचर ऑफ सी. यामधलं सीचं कोणतं फ्युचर नाही आहे. ट्राय करा. ओके, डी इज द राईट आन्सर. ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट. ओके, फास्ट पण आहे, पोर्टेबल आता बघितलं आपण, केस सेन्सिटिव्ह पण आहे इन सीमध्ये. त्यानंतर आहे आपला 17वा क्वेश्चन आहे, सी इज अ केस सेन्सिटिव्ह मीन्स. हे सोपे आहे. हा क्वेश्चन तुम्ही स्वतः ट्राय करा, मी याचा आन्सर सांगणार आहे. याचं ॲन्सर सांगणार नाही मी, स्वतः ट्राय करा. त्यानंतर आहे आपला 18वा क्वेश्चन, विच इज अ लो लेवल फीचर्स ऑफ सी. लो लेवल फीचर्स मी मगाने सांगितलं तुम्हाला. लो लेवल फीचर्स, लूप्स हाय लेवल फीचर्समध्ये येते, फंक्शन पण हाय लेवल फीचर्समध्ये येते, कंडिशन पण हाय लेवल फीचर्समध्ये येते. ऑनली लो लेवल फीचर्समध्ये येते पॉईंटर्स, आणि पॉईंटरद्वारे आपण मेमरी ॲड्रेस ॲक्सेस करू शकतो. दॅट वाय लो लेवलमध्ये. ओके, दॅट वाय सी इज द राईट आन्सर. जर आपल्या इथं जर म्हटलं असतं विच इज अ हाय लेवल फीचर्स, हाय लेवल जर फीचर म्हटलं असतं आपलं लूप्स, फंक्शन्स, कंडिशन आले असते. पण आपल्या इथं म्हटलं लो लेवल, दॅट वाय आपला आन्सर आहे सी इज द राईट आन्सर, पॉईंटर्स. त्यानंतर आहे 19वा क्वेश्चन, विच इज अ हाय लेवल फीचर्स ऑफ सी. ओके, आला तेच आलं. फर्स्ट आहे मेमरी ॲक्सेस, बिटवाईज ऑपरेशन, लूप्स, रजिस्टर. ट्राय करा. ओके, सोपी आहे, लूप्स. ओके, त्यानंतर आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेन फंक्शन इन सी इज. मेन फंक्शन म्हणजेच स्वतः ट्राय करा. सोपी आहे सगळं, मी एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला काय स्वतः काय करसान तुम्ही. बी इज राईट आन्सर, बिकॉज मेन फंक्शनपासूनच आपला प्रोग्राम स्टार्ट होतो. मग प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट फ्रॉम द मेन. बी इज राईट आन्सर. त्यानंतर आहे आपला विच इज अ हेडर डायरेक्टिव्ह. हेडर डायरेक्टिव्ह. ओके, मेन नॉट अ, बी नॉट, त्यानंतर डी नॉट, सी इज राईट आन्सर. आणि अजून एक की तुम्हाला कधी कधी वाटेल की दादा हे खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे, थांबा पुढे पुढे आपण ट्रिकी करू. बट आपला महत्त्वाचा काय आहे, कोणतेही तुम्हाला हार्ड क्वेश्चन करायचा आधी तुम्हाला इझी आणि मिडियमपासून बेस तयार करावा लागतो. त्यामुळे तेव्हा नंतर तुम्ही हार्ड लेवलचे क्वेश्चन सॉल्व करू शकता. त्यानंतर आहे आपला 22वा क्वेश्चन, प्रिंटएफ इज अ व्हेरिएबल, फंक्शन, कीवर्ड, लूप्स. ओके, printf is a functions. Okay, it is a user to display the output display करासाठी आपण printfचा यूज करतो. स्कॅनअप जर असेल तर आपण इनपुट घ्यासाठी आपण स्कॅनअपचा यूज करतो. त्यानंतर आहे 23वा क्वेश्चन आहे, रिटर्न 0 इंडिकेटेड. ओके, फर्स्ट आहे एरर, इन्फायनाईट लूप, सक्सेसफुल एक्झिक्युशन आणि सिंटॅक्स एरर. ओके, सी इज द राईट आन्सर. वा, सक्सेसफुल एक्झिक्युशन्स. ओके, त्यानंतर आहे 24वा क्वेश्चन, इकडे दे. त्यानंतर 24वा क्वेश्चन आहे, फर्स्ट स्टेप इन प्रोग्राम एक्झिक्युशन्स. ओके, पहिली स्टेप कोणची आहे प्रोग्राम एक्झिक्युशनची. फर्स्ट कंपाईल इज अ सेकंड स्टेप, त्यानंतर एक्झिक्युटेड आहे, त्यानंतर राईट कोड, आणि लास्टला आहे डी. ओके, राईट आन्सर सी. फर्स्ट स्टेप आहे आपली राईट कोड, सेकंड आहे आपली कंपाईल, त्यानंतर थर्ड आहे आपले एक्झिक्युटेड, आणि लास्टला आपला आउटपुट शो होतो. त्यानंतर आहे 25वा क्वेश्चन आपला, सेकंड स्टेप इन एक्झिक्युशन्स. दुसरी स्टेप विचारली आपल्याला, मग बघितलं आपण कंपाईल. काय कंपाईल काय करतो, कंपाईल द कन्वर्टेड कोड इंटू मशीन फॉर्ममध्ये, बिकॉज आपला सी प्रोग्रामचा कोड आहे. जस्ट लाईक समजा एखादा 2 व्यक्ती उभे आहे, एकाला मराठी येते एकाला हिंदी येते, आपला एक मदत ट्रान्सलेटर लागेल, बिकॉज मराठी बोललेली लँग्वेज आपल्याला त्याला कन्वर्ट करायला लागेल हिंदीमध्ये. दॅट वाय ट्रान्सलेटरची गरज पडते. ट्रान्सलेटरमध्येच कंपायलर काय करतो, ट्रान्सलेट करतो सी प्रोग्रामिंग लँग्वेज कन्वर्टेड ॲट मशीन कोडमध्ये. ओके, एक मिनटं तुम्हाला याचं सांगून देतो तुम्हाला. एक फ्लो 1 सेकंड डिबगमध्ये नाही येत. ओके, इथं एक्झिक्युटेड येते 3 नंबर, आणि लास्टला 4 नंबरला येतं आउटपुट. ओके, त्यानंतर आपला 26वा क्वेश्चन आहे, आफ्टर द कंपायलेशन वी गेट. आफ्टर द कंपायलेशन वी गेट, आपण काय गेट करतो, सोपे आहे ना सगळं. त्यानंतर ऑब्जेक्ट कोड आहे, सोर्स कोड आहे, आउटपुट आहे, एरर आहे. स्वतः ट्राय करा. बी इज द राईट आन्सर. वा, ऑब्जेक्ट कोड.
त्यानंतर आहे आपला 27वा क्वेश्चन आहे, फायनल स्टेप ऑफ एक्झिक्युशन्स. सगळ्यात लास्टची स्टेप कोणची आहे एक्झिक्युशनची? वा, बी इज द राईट आन्सर. स्वतः ट्राय करा. जेव्हापर्यंत स्वतः तुम्ही ट्राय करसाल नाही तेव्हापर्यंत तुम्ही सी ई टीसाठी प्रिपेअर व्हायला नाही. त्यानंतर 28वा क्वेश्चन आहे, विच इज अ नॉट अ पार्ट ऑफ सी स्ट्रक्चर्स. विच इज अ नॉट अ पार्ट ऑफ द सी स्ट्रक्चर्स. हेडर पण येतात, मेन पण येतात, स्टेट पण येतात, ओनली क्लास नाही येत. डी इज अ रॉंग आन्सर, राईट आन्सर. त्यानंतर येथे 29वा क्वेश्चन, विच लँग्वेज हॅज नो डेटा टाईप्स. नो डेटा टाईप, लक्षात ठेवा, नो डेटा टाईप. फर्स्ट आहे सी, बी, सीमध्ये जावा येते आणि लास्टला येते पायथॉन. ओके, सीमध्ये पण डेटा टाईप आहे, बी लँग्वेज पण डेटा टाईप नाही आहे, जावामध्ये पण डेटा टाईप आहे, पायथॉनमध्ये पण डेटा टाईप आहे, ऑनली बीमध्ये नाही. दॅट वाय बी इज राईट आन्सर. त्यानंतर येते वाय वॉज सी क्रिएटेड. सीची गरज काय पडली? मशीन लँग्वेजमध्ये तर बरोबर चालत होता, 0-1मध्ये खेळायचं काम, काय टेन्शन नाही. ओके, दॅट वाय, याचा आन्सर तुम्ही द्या, सांगतो तुम्हाला. ओके, याचा आन्सर आहे सी, टू डेव्हलप द युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी सी लँग्वेजची गरज पडली. आपण स्टार्टिंगला बघितलं, सिस्टीम डेव्हलपमेंटसाठी, सिस्टीम प्रोग्रामिंगसाठी आपण सी लँग्वेज क्रिएट झाली. ओके, हे तुमचं पुन्हा जेवढी पण आपले हे आहे नोट्स राहील फ्री, मी सगळं जेव्हा आपलं कॉम्प्युटर सेक्शन कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला मी प्रोव्हाइड करून टाकेल आपल्या ऑफिशियल एज्युकेशनल डॉट प्लॅटफॉर्मवर. ओके, आता अजून काय करायचं, हे झाले 30+ MCQ आपले प्रॅक्टिसचे. यानंतर आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर जायचं, तिथं प्रॅक्टिस करायची. जेवढी प्रॅक्टिस तेवढं तुमचा स्कोर. ओके, अजून एक लक्षात ठेवा, प्रॅक्टिस मेक परफेक्ट. ओके, आता करू लास्ट 5 क्वेश्चन्स आहे. ट्राय करा, मी फक्त तुम्हाला लर्निंग द कन्सेप्ट करायसाठी झालो. मॉक टेस्ट स्वतः सॉल्व करा. ओके, फर्स्ट आहे आपले 10 PYQ आहे, एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स. सी कॉल इट अ मिडल लेवल लँग्वेज बिकॉज 2017मध्ये क्वेश्चन आलेला आहे. ओके, फर्स्ट आहे, इट इज अ सपोर्ट ओप्स मीन्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आणि त्यानंतर इट इज अ कंबाईन लो लेवल अँड हाय लेवल फीचर्स. ओके, तुम्ही इझिली याचा कुठचे आन्सर देऊ शकतात. सी, बिकॉज मी तुम्हाला पहिलेच कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं की सी इज अ मिडल लेवल लँग्वेज, इट इज कंबाईन लो लेवल फीचर्स अँड हाय लेवल फीचर्स. ओके, याचा आन्सर आहे सी. त्यानंतर आहे विच लँग्वेज इज मशीन डिपेंडेंट. 2015मधला क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे सी, जावा, असेंब्ली आणि पायथॉन. ओके, राईट आन्सर आहे सी, असेंब्ली लँग्वेज. असेंब्ली लँग्वेज डिपेंड ऑन द हार्डवेअर आर्किटेक्चरवर डिपेंड राहतात. कोणची लँग्वेज? असेंब्ली लँग्वेज. ओके, त्यानंतर आपला तिसरा क्वेश्चन आहे, विच लँग्वेज इज इझिएस्ट फॉर द ह्युमन्स. सोपी आहे, इट इज ह्युमनसाठी. 2018मधला क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे मशीन लँग्वेज हार्ड होती म्हणून तर पूर्ण आपल्याला क्रिएट करायची गरज पडली. त्यानंतर असेंब्ली लँग्वेज, याची पण आपल्याला हे पण हार्ड होते. त्यानंतर येते हाय लेवल आणि त्यानंतर बायनरी. ओके, आता कन्फ्यूज झाले असेल तुम्हाला वाटलं असेल की यामध्ये सी प्रोग्रामिंग राहील. ओके, याचा आन्सर करा. राईट आन्सर आहे हाय लेवल. ओके, हाय लेवल मीन इट इज अ क्लोजर टू इंग्लिश जस्ट लाईक इंग्लिशसारखी लँग्वेज आहे हाय लेवल्स. त्यानंतर आपला चौथा क्वेश्चन आहे, विच लँग्वेज कम फर्स्ट. सगळ्यात पहिले कोणची लँग्वेज आली? ओके, 2017मधला क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे सी, बी, BCPL आणि जावा पण वर्जन आहे C++चा वर्जन आहे कोणाचा? सीचा. म्हणजे ते वर्जन क्रिएट करता नवीन लँग्वेज क्रिएट झाली. याचा आन्सर आहे ओके, याचा आन्सर आहे सी, BCPL लँग्वेज. फर्स्ट लँग्वेज होती आहे. त्यानंतर येते विच लँग्वेज इज मेनली युजेड फॉर द सिस्टीम प्रोग्रामिंग. सिस्टीम प्रोग्रामिंगली मेनली यूज होती ती. 2015मधला क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे पायथॉन, सी, HTML अँड CSS. ओके,
याचा आन्सर आहे बी, सी प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. यूज इट फॉर द ऑपरेटिंग सिस्टीम, ड्रायव्हर्स आणि कंपायलरसाठी यूज होते. त्यानंतर आपला 7वा क्वेश्चन आहे, विच स्टेप क्रिएट अ एक्झिक्युशन फाईल. कोणत्या स्टेपमध्ये एक्झिक्युशन फाईल क्रिएट होते? 2016मधला क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे रायटिंग, त्यानंतर कंपायलेशन, त्यानंतर एक्झिक्युशन आणि त्यानंतर लास्टला आहे ते डिबगिंग. ओके. कंपायलेशन स्टेपमध्ये कंपायलेशन स्टेपमध्ये एक्झिक्युशन फाईल क्रिएट होते. ओके. कंपायलर जनरेट द एक्झिक्युटेबल कोडची फाईल क्रिएट करते. कोण? कंपायलर. ओके. या जेवढे आपण आज कॉन्सेप्ट लर्न केले, जेवढे मला त्याचे प्रिव्हियस क्वेश्चन सापडले, मी तेवढे क्रिएट केले आणि तुमच्यासाठी आपण सॉल्व पण केले. आता काय करायचं यानंतर काय करायचं, या आपल्या educational.platformवर यायचं, स्टार्ट द प्रिपरेशन. ओके. विच कन्वर्ट द ह्युमन रिडेबल इन डाटा इंटू मशीन रिडेबल फॉर्म. ट्रिकी MCQ आहे. काय कन्वर्ट करतो? सिलेक्ट करायचं, ॲन्सर शो होईल. ओके. त्यानंतर अजून एक की तुम्ही जर सिग्मा MC, एक मिनटं. ओके. जाऊ दे. सेम याचा पॅटर्न फॉलो करायचा. ओके. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा आणि कॉन्टेस्ट स्टार्ट करायची आहे का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. 20,000 व्ह्यूज आणि 200+ जर कमेंट आले तर नक्कीच आपण कॉन्टेस्ट स्टार्ट करू. कॉन्टेस्ट याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला जस्ट लाईक अ रिअल एक्सपिरियन्स येतो. एक्झाम कसा होतो, यूजर इंटरफेस कसा राहतो, तसा तुम्हाला पूर्ण मी एक्सपिरियन्स देईल आणि फ्री ऑफ कॉस्ट. ₹1 तुम्हाला पेड नाही करायला लागेल नाही, फक्त तुमची कमेंटची एफर्ट लागेल. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण